पुरेपूर मनोरंजनाचा संकल्प घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका तरुणाला जाणून घेण्यासाठी एक मुलगी आली आहे एका बागेत. चला बघूया त्याच्या कोणकोणत्या छटा तिला आज बघायला मिळतात ते. त्याच छटा आपल्यालाही बघायला मिळाव्यात म्हणून जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. गैरी भारी दिसते बरं तू. थँक्यू. बस ना इकडे, बस ना. आज असं अचानक बागेत का घेऊन आलायस? कारण फुल नेहमी बागेतच शोभा देतं ना म्हणून. इश, आज भलताच रोमॅन्टिक मूड मध्ये दिसतोयस. रसिका, मी बाहेरून जरी गदरच्या सनी देओल वाटत असलो ना तरी आतून मी कुचकुच होतायचा शाहरुख खान आहे. काय झालं? कुछ कुछ होता है शामू, तुम नहीं समझोगे. अरे बापरे, मला पण कसं मस होत ग. तुम तो बड़े मजाकिया, बड़े मजाकिया. आय खरा गाड्या. ए शाम शाम, ते झाड बघ ना किती सुंदर आहे. कुठलं झाड आहे रे ते? गुलमोहराचे झाड आहे, भलत बहरलेलं आहे. झाड झाड ते तिकडे जे ते मे महिन्यात तर म्हणजे और बापरे एवढं बहरून जात ते. म्हणजे गुलमोहर फेस्टिवल होतो. कितीतरी लोक येतात, आपली कला सादर करतात, जलसा होतो. गच्ची लोक येतात. गच्ची? गच्ची म्हणजे खूप खूप लोक येतात. खूप माहितीये तुला बागेबद्दल. बऱ्याचदा येतच वाटतं इकडे. नाही नाही, दुसऱ्यांदाच आलेलो आहे. पहिल्यांदा जेव्हा आलो ना तेव्हा ठरवून टाकलं होतं की माझ्या आवडत्या गर्लफ्रेंडला मी इथेच घेऊन येईन. चल, काहीतरी आवडत्या गर्लफ्रेंडला म्हणजे? आवडतं म्हणजे तू तू म्हणजे तुला किती गर्लफ्रेंड्स आहेत श्याम? नाही. नाही, तू मला खरं सांग, हसवत नाही असं तुम्हाला. अरे, सांग, किती अशा गर्लफ्रेंड्स आहेत आणि आवडती म्हणजे काय म्हणत? नाही, मला माझ्या मराठी भाषेने दाखा दिलेला आहे, असं काही नाही. हा, म्हणजे मला असं म्हणायचं की ज्या मुलीमुळे माझ्या हृदयात अशी कुरतडी होते, माझ्या हृदयाची तार अशी टंकन वाजते, जी मला गैरी आवडते, तिला मी इथे घेऊन येणार. म्हणूनच तुला इथे आणलंय. बरं, माझ्यामुळे तुझ्या हृदयाची दार टंकन वाजते. हो. आपली जोडी कशी वाटते रे श्याम तुला? आपली जोडी शोलावर शबनम. म्हणजे मी गोविंदा, तू दिव्या भारती. नाही, चल काही बोलतोस तू. हट. पुरी घ्या पुरी, आतून लाल बाहेरून हिवरा. पुरी घ्या पुरी, अरे खायला लईच गोड आहे. पुरी घ्या पुरी, अरे पुरी घ्या रे, पुरी घ्या पुरी. हो दादा, तुम्ही जे विकून राहिले ना त्याला पिरू म्हणतात. पिरू. हा, पुरी तळली जाते, पेरू झाडावर लागतात. झाडावर. आता काय आलं हे तर काय करायलंय तू? बसलोय फक्त. ए सावंत. अरे ते कोण सावंत? तू सावंत. मी सावंत? माझे पैसे टाक. अरे कुठले पैसे? मला शानपणे शुक्र पैसे टाक, नाही तर घालून टाक. काय बोलताय तुम्ही? एक मिनिट थांबा. श्याम, तुझं नाव सावंत आहे? अगं सावंत नाव कसं असेल? सावंत आडनाव असतं ना. सॉरी. ना कोण सावंत? तू सावंत. अरे कशाचा सावंत? मी श्याम राजपूत. कुठले पैसे? मी कधी घेतले रे भाऊ तुझ्याकडून पैसे? अरे तू माझ्याकडनं रद्दी विकत घेतली का नाही? मी रद्दी विकत घेतली? 70 रुपये झाले. तू म्हटला मी दुसऱ्या दिवशी देतो. अरे दुसरा दिवस आलाच नाही. त्याच्या नंतर ह्यो भुरटा आता भेटतोय मला. उलटा बिरटा बोलायचं काम नाही. काय तू? तन्माना, तुझं नाव काय? अरे माझं नाव विसरलायस तू? माझं नाव कदम आहे, कदम. मी काय करू? कदम आहे माझं. तू सावती आहेस. अरे सावत्या नाही, सावंत म्हटला ना आधी. आता फिरशील इकडे तिकडे. अरे तू सावंत आहे. अरे सावंत नाहीये रे मी सावंत पण नाहीये आणि मी तुझ्याकडून रद्दी पण नाही घेतलेली. ओ दादा, हा इथून जाय बरं, पटकन जाय, नाही तर तू कानपट्टीत खाशील. निघ पटकन निघ. आता माझ्या ध्यानात आलंय.
नवीन छावी तुला भेटले ना त्याच्या समोर तू रद्दीवाला आहेस हे तुला दाखवायचं नाही. तू बघा वांग्या. रद्दीवाल्या. आता जर तू इथून गेला नाही ना तुझ्या पेरू तशी चटणी भरीन ना बोलता कोकाशील मग नाही येत आहे त्यानं बाय ना कवसला कोकाई राही ना तो तुला कंबरला मधला हात घालचो निमनी वल्ली शेमटीशी ना तिनावर शेफालचू तुला नाही येत आहे शिलकणार रे बघतो काय रे पुरी घ्या पुरी आतून लाल बायून हिवरा पुरी घ्या पुरी. अरे खायला लयच गोड हाय वरून टाकतोय मी मूठ. तुझ्या बापाने टाकली होती मूठ मीठ असतं ते मीठ जाय ना अरे बापरे काय श्याम तू खरं सांग तू रद्दीवाला आहेस का? अरे मी रद्दीवाला नाही ना ऑफिस मध्ये काम करतो ना ग मी मग तू पुरीवाला असं डायरेक्ट कसं काय म्हणाल तुला? अरे तो पुरीवाला नाही तो पेरूवाला आहे ना हा तो कोण पण असेल पण मला खरं सांग तू फसवत नाही ना मला? अरे नाही फसाडते मी काम करतो मी ऑफिस मध्ये काम करतो आणि ज्याला काही बोलता येत नाही त्याच्यावर कुठे विश्वास ठेवते नाही इकडे बघ मी श्याम आहे तुझा श्याम आहे ना मी माझा विश्वास आहे रे तुझ्यावर मग? पण असं तो माणूस आला डायरेक्ट तुला रद्दीवाला म्हणाला म्हणून मी कन्फ्युज झाले. डोक्यावर पडलेले असतात काही काही लोक जाऊ दे ना ये बाई इकडे इकडं अमिषा इकडे तू. अरे काय इकडे अमिषा इकडे. काय झालं? अरे तिथं दुकान माझं उघडं ठेवलंय. अगं तुला गंमत दाखवतो आज, चल. कुठली? ही बघ. हा. पैसे काढ. कुठले पैसे कुठले पैसे? हा? ओ, ओ, कुठले पैसे? काय 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 करताय तुम्ही त्या दिवशी कोंबड्या घेऊन गेला त्याच्या 1200 रुपये तुझा बाप देणार आहे. अरे कुठल्या कोंबड्या कुठले 1200 रुपये कुठले जग्या आवाज ओ, ओ, चढवून ओ, 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 बोलतोय ओ, माझ्याबरोबर. मागे नका. कोंबड्या खाल्ल्या त्याचे 1200 रुपये बाई बाई एक मिनिट थांबा एक मिनिट. काय लोक आहेत तुझं नाव जगे आहे? नाही 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 ह्यो सावंतच आहे. अरे मी श्याम आहे श्याम आज श्याम आहे काय? कोंबड्या खाल्ल्या जिरवल्या त्याचे पैसे द्यायचे लक्षात नाही. नवीन नवीन आयटम फिरवायला पैसे आहेत तुझ्याकडे. कसं हो बोलताय काही ते पण बाई? बोलू नका तुम्ही तोंड सांभाळून आणि बोला एकदम हा तू पैसे दे पहिले माझ्या 1200 रुपये. कुठले पैसे हो कुठले पैसे कोंबड्या खाल्ल्याचे लक्षात राहत नाही तुझ्या? अरे कुठले कोंबडे काय येडी झाले का तू? अरे ह्यानी 70 रुपये घेतलेत माझे. याने 1200 रुपये घेतलेत माझे. अरे 70 रुपये घेतले. हा सावंत आहे. अरे हा जग्या. अरे काय येडी झाले का? ह्यो सावंत आहे. अरे लागली पैस लागली 500ची लागली. लागली. आज जर जग्या असेल तर तू मला 500 रुपये देणार. दिले. आज जर सावंत असेल तर मी तुला 500 देणार. द्यायचे. लागली. लागली. ओय पॅन्ट काढ. कशाला काढू पॅन्ट तुझ्या डाव्या पोटरीवर पिंपळाचा पान नाहीये हे दाखव याला. डाव्या पोटर पिंपळाचं पान नाहीये हा. पिंपळाचं पान नाहीये ही कशी काय खून असू शकेल तू पॅन्ट काढ. अरे, आणि पोटरीवर खून असेल तर पॅन्ट कशाला काढू नुसते पॅन्ट वर केलं तरी चालतं ना तुला जेवढं सांगितलं तेवढं पॅन्ट काढ नाही तर पैसे काढ. अमिषा पैसे- ए, अमिषा काय रे? अरे काय येडी झालीस काय तू तिथं खुराडा उघडा ठेवलाय तो गावठी कोंबडा त्या बॉयलर कोंबडीच्या मागे लागलाय चल लवकर का जाऊ दे. हा बघ फिरदोस अरे कोण फिरतोस अरे माना कोण फिरतोस फिरतो 70 वाला तू इधर क्या कर रहा है अरे उधर तेरा धंधा है अच्छा नहीं 70 वाली तेरा नाम तो बता माझी होणारी बायको आहे रे ती हा? नाही अत्तरवाली काय रे तुझा असा झाकण उघडेल ना आखाच्या आखा उडून जाशील 70ची भाषा करतोय उगाच ना ती शबनम ह्याच्या मागे लागते मेरा फिरदोस किधर है मेरा फिरदोस किधर है मेरा फिरदोस किधर है श्याम नाही जग्या नाही सावंत फिरदास कोण आहेस यार तू? मी श्याम आहे, हे श्याम. तिघा जण वेगवेगळे नावं घेतात. मला खरं खरं सांग कोण आहेस? मी श्यामच आहे ते खड्ड्यात गेलो. मला सांग शब्दम कोण आहे? मला कोण आहे शब्दम? ती तुझ्या मागे मेरा फिरदास की तरी असं म्हणत का फिरते अरे खरं सांग? मला नाही अरे कोण आहे रे शबनम आणि ती माझ्या मागे का बरं धावते कारण तू फिरदोस आहे अरे फिरदोस काही नाहीये मी श्याम राजपूत आहे श्याम राजपूत आहे मी कोण आहेस तू? हो श्याम राजपूत शर्ट काढ अरे काढू शर्ट काढ तुझ्या डाव्या खांद्यावर अत्तराची बाटली खून नाही आहे दाखव सगळ्यांना ऊन नाहीये हे कसं दाखवू मी आहे हा त्या शबनमचा काय तर मिटवून टाक अरे ती माझ्या मागे लागली माहिती आहे अरे माझा खांदा वाला करते म्हणजे फिरदोस किधर गया उसका बच्चा है मैं अभी क्या करूं फिरदोस मेरा बच्चा फिरदोस का बच्चा श्याम शबनम पासून तुला बच्चा आहे नाही, म्हणजे एका बच्चाचा बाप आहेस तू? नाही, मला बच्चा बिच्चा काही नाहीये मी तुझा बच्चा आहे गप्प बस. मला फसवलंयस ना तू श्याम. मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर मनापासून प्रेम करत होते मी श्याम. पण करतो नाही याच्या पुढे मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. मला आपलं रिलेशनच नकोय. रस्सा. या पुढे मला तुझं तोंड नाही बघायचं नाही. I hate you.
असं जानो पिल्लू जाय तुमनं समाधान पण ना तुमनं काहीच थंड तुन बायना बोल गाबण्या मुंगूस जात्या चिप्पट तोंडाच्या तुला तर आहे ना उलट करून ना उख्यामध्ये असं कुटलं पाहिजे. अमिषा हा फिरदोस नाही आहे आणि फिरदोसची भाषाच नाही आहे आणि फिरदोस एवढं चिडचिड करतच नाही आहे. काय तो सिंगल पतल्या मांजासारखा आणि उंचीने ह्याच्या एवढा आहे. हा फिरदोस नाहीच आहे. हे आता आठवतंय का मग आधी काबर नाही बोलला. नाही असं अरे हा मगापासून मी तोच विचार करतोय की तो बोलतच नव्हता सावंत, तो मुका होता. सावंत मुका होता हे आता सांगतो का रे दलिंदर. हा जग्या पण नाही, जग्याला केस होत ह्यो टाकलाय. अरे हापा टाकीन मग तेव्हा नाही आठवलं का तुला कॅरेक्टर पकडण्यासाठी तर मारे कपाळावर अंडबिंड काढून आली तू. दलिंदर अरे एवढं सगळं स्पष्ट धडधडीत असताना मी तुम्हाला का बरं जाग्या तो फिरदोस आणि सावंत वाटलो रे. असंच वाटलं. असंच वाटलं. हो म्हणजे असं कधी कधी वाटतं ना बघून हा माणूस असं असू शकेल फिरदोस. हो. मला पण आता असं वाटतंय काय की तुम्हाला मार मार मारावं नाही कशी कूट कुटावं अरे? करायला आले ते. वा 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 तुमचा परफॉर्मन्स मध्ये एकदम शोलार शबनम. बघा या परफॉर्मन्समुळे आज तर असे किती एंटरटेन झालेत प्रसाद. अरुण तू पेरूची टोपली हातात घेऊन पुरी असं विकत आलास मग एका माणसाने ते पाहिलं आणि मग तुला सगळं समजावून सांगितलं की पुरी तळली जाते आणि पेरू झाडाला लागतात वगैरे. त्याच्यानंतर तू एक लुक दिलास त्याच्याकडे आणि परत तू पुरी म्हणूनच विकायला लागलास. हे कन्व्हिक्शन जगात कुणाकडे नाही. जगात हे फक्त तुझ्याकडे आहे. खतरनाक मजा आली. वनिता मस्त, मोरे मस्त, श्याम्या मस्त, मज्जा. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. प्लॅटोरिक कास्टची जी इम्प्रॉम्प्टू रिॲक्शन निघाली ती खूप दिवस आम्ही विसरू नाही शकणार. त्याच्याबद्दल थँक्यू, मजा आली. मंडळी अष्टपैलू समीर चौघुले यांच्यावर आली आहे आज एक जबाबदारी. चला बघूया या जबाबदारीला ते कसे सामोरे जात आहेत ते आणि तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकरांना. थँक्यू आमचा फोटो मॅडम नाही नाही मुरे आहोत आपला पुढे. सॉरी सॉरी तुम्ही काढा आमचा पुढे. हा मी बरं घ्या हे घ्या. मॅडम माझा पण काढा. या तुमचा काढा. ठीक आहे हा खांदा राहत ठेवा खांदा. नको ते नाही नाही काय नाही. ठेवू काय अरे वा 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 मोरे. थँक्यू डीपीवर ठेवणार आहे डीपीवर. हो येस वा, वा. मॅडम खरं तर अभिनंदन. तुमचे खूप खूप आभार. खरं तर एवढा मानसन्मान तुम्ही मला दिलात आणि तुमच्याकडून हा मानसन्मान मिळाला मला खूप आनंद झाला. नाही साहेब खरं तर तुमचा जेव्हा फोन आला मॅडमनी जेलमध्ये बोलवलंय मी घाबरूनच गेलो. पण आमच्यासारख्यांचा जेलचा तसा काही संबंध येत नाही. शूटिंगमध्ये कधीतरी जेल असतं, खोटं जेल असतं ते. पण आज इथे आल्यावर तुम्ही सत्कार केला. थँक्यू व्हेरी मच. खरं तर साहेब तुमचे आमच्यावर जास्त उपकार आहेत साहेब. अहो नाही आम्ही आज जे काय ना साहेब ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे, साहेब. होय साहेब म्हणजे साहेब तुमच्यासारखा महारथी होणे नाही साहेब. नाही शक्यच नाही हो. साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही ना नसतो ना तर आतापर्यंत ना मी धोडी देशाला लागलो असतो. धुडी देश हा कुठला देश आहे? धुडी देश देशोधडीला लागलो असतो. देशोधडीला. ओके ओके ते काय ना आमच्या मोरेंची जीभ आणि डायलॉग चोर पोलीस खेळत. अगदीच नाही. पण मी माझं कर्तव्य केलं. मी मनोरंजन फक्त केलंय. नाही. खरं कार्य तुमचं आहे. नाही साहेब अहो अहो, तुम्ही नाही. ते तुमचं मोठेपण आहे म्हणून तुम्ही बोलता साहेब. आमची आजी काय नोकरी टिकून आहे ना साहेब फक्त तुमच्यामुळे. खरं एवढं मी काय केलंय म्हणजे अहो साहेब तुमच्यासारखा नट शोधून सापडणार नाही हो. मोरे शोधा. नाही सापडणार. नाहीच. मी तर म्हणतो तुमच्यापेक्षा लय चांगला सापडेल पण तुमच्यासारखा सापडणार नाही. हे वेगळं म्हणायचं ह्यांना का हेच म्हणायचं नाही नाही वेगळं म्हणायचं होतं. बाबावर गेलोय ना. खरं सांगू साहेब म्हणजे तुमच्या देवा शपथ तुमच्या मुलं मला तराटगार पोलीस हा पुरस्कार मिळालेला आहे.
कुठला पुरस्कार? तराटगार. कर्तबगार पोलीस अरे म्हणलं ना ते चोर पोलीस काय अरे बापरे हे काय नाही अहो मी काही नाही माझं मी सांगतो ना मी मनोरंजन केलं फक्त तुमचं. अहो नाही साहेब तुम्हाला सांगते सगळं सांगते तुमचा काय वाटा आहे सिंहाचा वाटा आहे. अहो नाही हो. नाही तुम्हाला सांगते काय झालं 3 वर्षापूर्वी राठी नावाच्या गुन्हेगाराला आम्ही कसं बस पकडलो. बरं बरं राठी. डेंजर गुन्हेगार बर का डेंजर म्हणजे 3 घरफोड्या, अरे बाप. 33 हाफ मर्डर बापरे. आणि 45 दरोडे. अरे बापरे खूप मोठा. एवढा डेंजर. पण त्या माणसाची खासियत बघा तो माणूस ना पुरावे नाही सोडायचा आणि पुरावा नसल्यामुळे आम्ही त्याची कोर्टात केस दाखल करू शकत. बरं बरं आणि काय झालं एकदा त्याला दुसऱ्या दिवशी लॉकअप मधनं सोडणार होते. बरं. पण नेमकं त्याच्या आदल्या दिवशी रात्री मोरे त्याच्या जेलच्या बाहेर तुमचं हास्य जत्रेचं स्किड बघत होते. होय साहेब, हा खरं सांगतो. आणि तुमचं स्किट चालू होतं. अच्छा माझं. तुमचं. साहेब चमत्कार बघा चमत्कार. तो राठी नावाचा गुन्हेगार एवढा धाय मोकलून ओरडायला लागला, मॅडम मॅडम मॅडम. मी म्हणलं काय झालं या गुन्हेगाराला? मॅडम मॅडम मॅडम. मी आपली धावत पळत जेलच्या बाहेर गेले. त्याने माझे पाय धरले. मला म्हणला काय पण करा मी सगळे गुन्हे कबूल करतो पण प्लीज समीर चौगुलेचं स्किड बंद करा. अरे वा. मी काय रिॲक्ट होऊ याच्यावर आता? तुमच्या सारखीच आमची गत झाली. आम्ही म्हणलं तर ह्याच्यावर काय रिॲक्ट व्हावं पण तो म्हणला काय पण करा मला शिक्षा द्या मला फाशी द्या पण पहिलं समीर चौगुलेचं स्किड बंद बंद करा. करा. नाही नाही म्हणजे मी माझ्यामुळे घाबरला माझ्या स्किट. नाही नाही काहीतरी चुकीचं ऐकलंय तुम्ही काहीतरी. नाही नाही चुकीचं नाही. अहो दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या जेलच्या बाहेर तुमचा स्किट बघित होतो. तुमचा स्किट बघित होतो. तर आतमध्ये कैदी होता ना त्यांना मला विचारलं साहेब काय बघता वाय. तर मी त्याला दाखवलं तुमचं स्किट. ओ तुम्हाला सांगतो ना एवढा घाबरला. नको नको हा स्किट नको. आग लागली त्या ऍक्टिंगला. नको 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 असा म्हणायला लागला. नको नको हा स्किट नको असं रडायला लागायचं माहिती आहे. दुसरं कोणतं दाखवला की हसायचं. तुमचं दाखवलं की घाबरायचं. हे असं होत नाही कधी नॉर्मली इतकं रिॲक्ट करतायत. म्हणजे इतकं झालंय. अहो तुमचं स्किड बघून 2 गुन्हेगारांच्या पोटात मुरडा आला. 4 गुन्हेगारांनी पार वाकाऱ्या काढल्या एका माझ्या स्किटमुळे. तुमच्या स्किटमुळे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं का कुठल्या पण गुन्हेगाराला आता जर वटणीवर आणायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे समीर चौगुले. तुमचं स्किट. तुमचं स्किट. आणि म्हणून आम्हाला हा उलगडा कधी झाला जेव्हा राठी नावाचा गुन्हेगार आहे ना त्याची जेव्हा ठेचली गेली ना समीर चौगुलेचं स्किट बघितल्यानंतर तेव्हा आम्ही ठरवलं की आता तुम्हाला हास्य मारतो राठी समीर चौगुले हा पुरस्कार द्यायचा. म्हणून हा सगळा घाट घातला. म्हणून ते नाव आहे हास्य मराठी मराठी. मला वाटलं हास्य महाराठी किंवा ते सोनी मराठे वगैरे त्याच्यावर नाव ठेवलं असेल. नाही हे बरोबर लिहिलंय साहेब. अरे पण हे असं मी त्याच्या नाही आयुष्यात- साहेब अहो तुमचे लय उपकार आहेत. म्हणून आता ना आम्ही गुन्हेगारांना टरकवायला आहे ना तुमचं स्किट दाखवतो साहेब. म्हणजे आजारी माणसांना आनंद देणारे कलाकार बघितले, डिप्रेशन मध्ये असणाऱ्यांना आनंद देणारे कलाकार बघितले, पण एखाद्या गुन्हेगाराला टरकवणारे कलाकार आम्ही पहिल्यांदा बघितले साहेब. खरंच म्हणजे सर तुमच्या घटिया ऍक्टिंगला नमस्कार आहे साहेब. माझा पण नमस्कार. अरे पण हे चुकीचं आहे. मी हसवण्यासाठी करतो स्किट्स. त्याचा तुम्ही असं घाबरण्यासाठी वापर करता हे चुकीचं नाही 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 ह्याच्या आधी मी असा कधीच वापर केलेला नाही. काय झालं योगायोग ना त्या दिवशी मी जेलच्या बाहेर तुमचं स्किट बघित होतो. म्हणजे असा लावला घेतला मोबाईल आणि आपला स्किट बघतोय. एवढेच काय झालं आतमध्ये एक कैदी होता. त्यानं मला विचारला साहेब काय बघताव. त्याला दाखवलं स्किट. त्याला दाखवलं नाही असा उलट्या करायला लागला मला. एवढा करायला लागला तो कैदी करायला लागला. नाही हे ह्याच्यावर माझा विश्वासच नाहीये. हे प्लीज माझा अभिनय बघून कोणी करत नाही. हे अति आहे हो. हे तुमचा विश्वास नाही हो. एक मिनिट थांबा तुमचा आता विश्वास बसेल. ऐका त्या सूर्या खापाकपला घेऊन या. एक मिनिट कोण आहे सूर्या खपा कोण आहे? डेंजर माणूस आहे माहितीये का तुम्हाला. अहो मग त्याला का बोलवताय? एकदा बघा तर तुम्हाला आता आणतो त्याला. प्रात्यक्षिक दाखव. नाही पण कशाला प्रात्यक्षिक पाहिजे असं त्याला? तुम्ही एक काम करा तुम्ही घाबरू नका. तुम्ही एक काम करा तुम्ही लपा. अरे पण- तुम्ही लपा आणि फक्त तुम्ही मजा बघा. जा लपा जा. अरे पण हे मजा बघा. हे चुकीचं आहे ना हे. अरे चाल चाल बाहेर चाल चाल. अरे मोरे येणार ना भाई एवढा कशाला? बाडबाडे चाल. हा, चाल. तिकडे बघ, चाल. आय लेडी शिंगम हा कशाला पुकारला आपल्याला? मस्त झोपलो होतो आतमध्ये. उद्या कोर्टाची तारीख आहे तुझी. नाही 5 वर्षासाठी आत घातलं ना तुला तर नाव बदलेन मी कळलं का? अहो पुरावा कुठे आहे तुमच्याकडे? पुरावा कुठे आहे? आता तुला पुरावा दाखव. काय बाहेर या साहेब. बाहेर ये. पारख्या कसा आहे? हा बघ पुरावा. काय चौकुला? चौकुला! 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 काय रे बघितलं का बघितलं का हा बोल गुन्हे कबूल कर. याला लांब करा. हा? याला लांब करा. का याला लांब करा. का लांब करा नको गुन्हे कबूल कर. मी
दुकानं फोडली 3 दुकानं फोडली मी 4 ज्वेलर्सचे शॉप फोडले आणि? 4 खून केले मी आणि बोल पटकन बोल ना ते. काय केलं? 22 खून केले वर्षभरात 22 खून केले अरे वरा उभा राहा. कबूल कर सगळं कबूल कर बघ तिकडे बघ. कबूल कर कबूल कर कबूल कर. अरे हे अति करतोय हे एवढं एवढ्या माझ्या अभिनयामुळे एवढा नाही करतो. अरे अरे याला सांगा बोल नका काला तू रक्त येईल अरे अरे कॉमेडी नको अरे बोले हा. मला चाकू दे चाकू अरे, चाकू कशाला पाहिजे तुम्हाला काय होणार नाही थांबा जरा. मी स्वतः आहे ना त्या चाकूने कपाकप कापून घेतो याची ऍक्टिंग नको याची ऍक्टिंग आहे ऍक्टिंग आहे अरे यार मोरे, मोरे ह्यांना घेऊन जा. हार्ट अटॅकने मरेल तो, घेऊन जा त्याला. चल रे चल पुन्हा कबूल केलं आपलं हे काम. बघ हे इथं तिकडे बघ चल चल इकडे चल चल तिकडे नको आणि हे बघ कोर्टात जर जबानी बदललीस तर तुला ह्यांचं स्किल हा एवढा समाजावर परिणाम आहे माझ्या ऍक्टिंगचा अरे खूप लाऊड केलंय आणि हो मी हसवण्यासाठी करतो हे बघितलं साहेब, तुम्ही आता याची द्या याची डोळा बघितलं का नाही साहेब? तुमच्या ऍक्टिंगला ना खरंच नमस्कार आहे साहेब. काय तुम्ही घटी ऍक्टिंग करता. अरे नाही, मी- आमचे गुन्हेगार गुन्हे कबूल करतात. चळा चळा. अरे नाही हा हे चुकीचं आहे हे काहीतरी हे मी साहेब ऐका ना, हसवण्यासाठी करतो अजून एक स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे. काय? तुम्हाला सांगते. हे बघा तुमचा फोटो, हे काय चंद्रावरचे खड्डे आहेत तुमच्या कपाळाचा फोटो आहे. असा झूम करून आम्ही फोटो काढलाय. आणि आता काय करतो, गुन्हेगाराला हा फोटो दाखवतो, त्यांना भीती घालतो. जर गुन्हा कबूल केला नाही तर समीर चौगुलेचा अख्खा फोटो दाखवणार. लगेच गुन्हा कबूल कर, हो मीच केलं सगळे खून मीच केले असं. त्यामुळे साहेब तुमचा काय उपयोग होतो ना काय सांगू. अरे हे चुकीचं आहे हो मी हसवण्यासाठी वेगवेगळं कॉमेडी काय करते 18 तास तिकडे मीटिंग मध्ये बसतो आणि इकडे तुम्ही चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे ना आज लाज माझी स्वतःची लाज वाटते चल मला. चल असं नाही करायचं ना यार. काय झालं ते? नाही नाही रस्त्याने चालत होता त्याला म्हटलं आमच्याकडे समीर चौगुले आले जर तुला दाखवतो. अच्छा. तो घाबराने पळत होता घेऊन आलो चालेल त्या बघ. बरं, नीट. काय झालं काय झालं? काय घाबरतो? समीर चौगुले समीर चौगुले नको नको म्हणजे का नको का समीर चौगुले नेहमी नेहमी तेच तेच हे कुठे करतो मी हे कधी करतो याच्या पुढे काही करत नाही म्हणून नको ए कोणी सांगितलं रे काय करत नाही मी हा मी व्हेरिएशन देतो ना यार नाही देत पद्धत हे, 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 यार, हे, हे, हे. हे बघा तीच रिॲक्शन पत्थड आणि गुळगुळीत नट काय द्या काय पत्थड आणि गुळगुळीत यार, नट तुझा बाप गुळगुळीत नाट. गुळगुळीत नाट कुणाला बोलतो नाही नाही ते तुमचा टक्कल आहे ना म्हणतो तो गुलगुल. अरे पण हे तुझ्या बापाचा खातो का टक्कल हे आहे ते तुम्ही गुन्हा हातात नका घेऊ. काय हातात नाही. हे करतो हे करतो रे काय झालं समीर समीर चौगुले नको का? सिरियस रोल कॉमेडीचे नॉमिनेशन अरे तुझा बाप वाजवेन मी असं एक सणसणीत वाजवेन हे बघ, हे, हे, हे. बघा बोलताना पण व्हेरिएशन नाही अरे तू जा, लाथ मारे तिकडे जाऊन चिडू नका शांत व्हा. यार हाक लावा ना तू घेऊन जा चल 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 बाहेर चल. नको 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 हे अति आहे अरे बघितलं अरे साहेब? नाही अरे हे हा समाजावर हा परिणाम आहे माझ्या अभिनयाचा नाही हो साहेब, तुमचे लय उपकार आहेत. तुम्हाला काय सांगू, तुमच्यामुळे खरं आमचा जॉब टिकून आहे साहेब. साहेब तो काय बोललाय ना ते लक्षात घ्या तुम्ही. त्याचा केवढा उपयोग झालाय आम्हाला. अहो कसला उपयोग साहेब ऐका ना, माझ्या डोक्यात अजून एक स्ट्रॅटेजी आहे. बसा तुम्ही, तुम्हाला बस सांगते. बस साहेब आपण ना तुमचं एक फोटो सेशन करू हा. आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये आपण तुमचे फोटो लावू. 100% गुन्हेगारी कमी होते की नाही बघा तुम्ही. अरे हे काय ऑप्शन देता यार तुम्ही अरे मी कॉमेडी नट आहे मी हे प्लॅनच नाही आयुष्यात केलं कधी मोरे, तुम्ही माझं- प्लॅन सांगा हे काय बघा आहे सांग, ते. हा बघा आम्ही ना तुम्हाला आमच्या इथं जॉब द्यायचं ठरवलेलं आहे. कसला जॉब काय करायचं तुम्ही सकाळी इथे यायचा होय. गुन्हेगारांच्या समोर स्किट सादर करायचा. ते घाबरले गुन्हे कबूल केले की घरी जायचं.
अरे हा कुठला जॉब आहे? मस्त जॉब आहे. सकाळी याचा घाबरवायचा, गुन्हे कबूल झाले की मग घरी जायचं. हा कुठला जॉब आहे यार? नाही, माझा जॉब आहे, हास्य जत्रेत माझा जॉब आहे, चॅनल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे माझं. अहो सगळं माहिती आहे आम्हाला, तुम्ही कशाला काळजी करता? आम्ही एक काम करतो, कमिशनर साहेबांना सांगतो, ते सोनी मराठे साहेबांशी बोलतील आणि तुम्हाला जॉब मधून काढून टाकतील. मला नाही जायचं. नाही जॉब मला, मी सचिन मोठे सरांना फोन नाही नाही, सचिन मोठे सर आणि गोस्वामी सर मला बोलले की हरकत नाही, त्याची काय आम्हाला गरज नाही, तुम्ही तिकडे घेऊन जा. असं बोलले. सचिन मोठे हा, तेच दोघं- बोलले साहेब, बस ना. परवा मला त्यांनी फोन करून सांगितलं, तू कणा आहेस, पाठीचा आहे, कुठे झालं रे? हे असं नाही आता माहित नाही आम्हाला, ते तर म्हणले गरज नाही म्हणून. हे चुकीचं आहे यार. ऐका ना, काय? माझं ऐका ना. काय? म्हणजे मी मान्य करतो की माझे काही काही परफॉर्मन्स बघून असं घाबरायला होतं, पण काही काही जण आमच्याकडे आहेत, त्यांचं तुम्ही बघितलं की घाबरायलाच होतं. मी श्याम राजपूतचं बघा कॉमेडी, बघा तो इकडे कॉमेडी करायला लागला की कितीही घाबरायला होतं. मी रसिका वेंगुर्लेकर बघा, आली की घाबराय. पृथ्वी प्रताप बघा, ईशा डे, ओ हो, ईशा डे बघा, हा मंच हवरायला लागतो. खरं सांगतो मी, विचारा ना साहेब त्यांना. तुमचे सर कोणालाच येणार नाही साहेब. नाही. सगळ्यांना विचारून झालेलं आहे. सगळ्यांना विचारून झालंय, सगळं झालेलं आहे, आमची सगळी छाननी करून झाली आहे. पण सर म्हणाले काय, तुमचे ते मोठे गोस्वामी आहेत ना, ते काय म्हणले की समीरची आमच्यापेक्षा समाजाला जास्त गरज आहे, तर सामाजिक काम त्यांना करू द्या. त्याच्यामुळे साहेब तुम्हाला हा जॉब आम्ही ऑफर करतोय साहेब. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हे कॉमेडीमध्ये आयुष्य वाया घालवण्यापेक्षा जरा समाजासाठी आयुष्य तुमचं नाही का. नाही हो, मला कॉमेडी करायची आहे यार. अहो कॉमेडीसाठी मी आयुष्य घेतलं यार. मी नवीन नवीन प्रकार काय करू शकतो कॉमेडीमध्ये ह्याचा विचार करत असतो. हे, आता तुम्ही आणून एकदम समोर उभं करता घाबरा याला, हे कुठलं काम आहे रे आयुष्यातलं माझ्या? काय यार, मी नाही कॉमेडी करायची, मी सोडतो, मला कॉमेडी करायची. आयुष्यात हसताय काय तुम्ही? शांत व्हा साहेब, शांत व्हा. आज हास्य दिन आहे ना, म्हणून थोडीशी आम्ही पण कॉमेडी केली. म्हणजे अहो असं कसं साहेब, तुमची ऍक्टिंग बघून कसे काय लोक घाबरतील? अहो आम्ही तुमचे खरंच मनापासून लय मोठे फॅन आहे. नाही मस्करी अहो नाही, आम्ही खरंच सांगतोय साहेब, आज हास्य दिनामुळे आम्ही हा सगळा घाट घातला आणि हे सगळं नाटक केलं. म्हणजे मग कमिशनर साहेब फोन नाही करणार? नाही हो ना, एक मिनिट. पण मला या रे आतमध्ये. इकडे. अरे हे हा घाबरू नका. आमच्या खबरी येते, यांना नाटक करायला लावलं होतं आम्ही. म्हणजे हे सगळं नाटक होतं? म्हटलं जर आमच्या खात्याला पण थोडीफार कॉमेडी जमते वा तुम्हाला दाखवून म्हणजे मी हास्य जत्रेत आहे, कॉमेडी करायची? तुम्ही कॉमेडी कराय. सॉरी सॉरी. हे असं काहीतरी तुम्ही करताना अरे आम्हाला- मला एवढं टेन्शन आलं, मग काय ऍक्टिंग करताय अरे मॅडम, मानलं पाहिजे तुम्ही. अरे बाप रे यार, हे तुझ्या तर जरा जास्त केलंय ह्याने. एवढं जास्त केलंय यार. अहो ते तुमचं बघून बघूनच शिकलाय तो. खूप छान केलं. मला एवढं रिलीज झालं टेन्शन आता. नाही साहेब, Thank you. पण मी खरं सांगते साहेब, Yes. आम्ही पोलीस खूप बिझी असतो. Yes. 36 तास ड्युटी असते आमची कधी कधी. मग आम्हाला असं मध्ये आधे वेळ मिळाला ना, कधी जेवायच्या वेळेला, कधी घरातनं निघताना, की 15-20 मिनिटं काय होईना आम्ही तुमचं स्किड बघतो आणि तेवढाच आमचा दिन ना असा खुश जातो, क्या बात आहे, क्या खुशालीत बात आहे, जातो. क्या बात आहे. मला स्ट्रेस कमी होतो आमचा. मला खरंच मानाचा मुजरा आहे आमचा. आमचा हा बघा, मी हा बघा इथून आहे. अरे हे सगळं खोटं होतं साहेब. थँक्यू, मला खूप टेन्शन रिलीज केलं म्हणून. थँक्यू व्हेरी मच. फक्त एक सोडून, काय मॅडम? ते जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, राठी नावाचं, राठी तो. हा. त्याने खरंच तुमचं स्किड बघून बिल्डिंग वरनं उडी मारली होती. आणि आता झालंय काय, तो मेल्यामुळं त्याची जी गँग आहे ना, ती फक्त तुमच्या शोधात आहे. त्याच्यामुळं कधी पण तुमचा गेम होऊ शकतो. अरे बरं, मला वाचवा ना मग. नुसतं काय सांगताय प्लेन, मला वाचवा. मला अरे अरे बाई, हे तुम्ही असं पेन कसं घेणार? वाचवा ना यार. कशी वाटली कॉमेडी? क्या बात, क्या बात, क्या बात. जोरदार टाळ्या तुमच्या परफॉर्मन्सला. म्हणजे एकदम नमस्कार. खूप भारी. हास्य दिन खूप छान साजरा केला Thank you, तुम्ही. thank you. खूप मजा आली, धमाकेदार. प्रसाद दा, वंडरफुल, मस्त कॉन्सेप्ट होती आणि कडक कडक परफॉर्मन्स होता. म्हणजे बापरे, असं असं हसण्यासारखं त्यात काय नव्हतं, पण त्यातला जो गाभा होता तो फार इंटरेस्टिंग होता. आणि त्याच्यात म्हणजे त्याची स्टोरीमध्ये आम्ही अडकलो की हे काय चाललंय, नक्की नक्की काय चाललंय. आणि त्याचा ट्विस्टही शेवटचा फार फार इंटरेस्टिंग होता.
दत्तू आणि मंदार बहार आणली. बहार म्हणजे अशी माणसं समोर येईल तर करिअर सोडतील रे लोक. कितीदा काय असं जर काय खरं झालं. भन्नाट कॉन्सेप्ट होती. मजा आली. खूप मजा आली. सई क्यूट परफॉर्मन्स होता. खूप छान संकल्पना होती, वेगळी संकल्पना होती. मला असं वाटतं ह्या दोघांमुळे ती संकल्पना स्क्रिप्टच्या पलीकडे गेली. त्यामुळे तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. मस्त परफॉर्म केलं, मजा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, मधुचंद्राच्या रात्री आपल्या बायकोच्या गायन कलेला उत्तेजन द्यायला निघाला एक नवरा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा एक संगीत मधुचंद्र अनुभवण्यासाठी. जो अनुभव द्यायला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार. हो ईशा हो हो अगं हो, एवढं जोरात प्रेम आला तुला एकदम. नको यायला हवं होतं. नाही नाही यायला तर हवं होतं. असं कसं यायला तर हवं होतं. ईशा काय दिवस आहे बघ. हा सुंदर दिवस आहे मधुचंद्राचा. आणि ही रात्र म्हणजे 2-2 चंद्र माझ्या वाटेला आज. म्हणजे म्हणजे हा एक चंद्र आणि तू एक चंद्र. ईशा अगं, काय चाललंय ईशा. काय चाललंय काय तुझं. सॉरी. रावत नाहीये वाटतं तुला. नाही नाही पण ईशा खूपच सुंदर दिसतोय हा माझा चंद्र. ते पण असंच म्हणायचे. कोण. माझ्या कॉलेजची मुलं हो. अच्छा. बापरे मी आले ना की अख्खं कॉलेज उसळायचं माहितीये. आयुष्यपत तुम्हाला सांगू शकत नाही. मला एकदा फिश पॉन्ड पण दिला होता. काय काय काय. चंद्र वाढतो कले कलेने, ईशा वाढते किलो किलोने. ईशा कौतुक नसतं हा ते. फिशपॉन्ड म्हणजे माहितीये ना अर्थ फिशपॉन्डचा काय असतं ते. हो कोणी दिलंय माहित नसतं आणि कौतुक लिहून पाठवतात. नादान आहे मेरा बेटा. नादान आहे नादान. नाही नाही चाल का. फिशपॉन्डचा खरा अर्थ सांगून उगाच हनीमूनचा विस्फोट नको करायला. त्यापेक्षा प्रेमाचा विस्फोट होऊन जाऊ दे आज ईशा. हाय हाय हाय. हे ईश आहे ना तुझं ईशा खरंच म्हणजे पैंजणांसारखं मंजूळ वाटतं हे ईश. मंजोलिका पहिल्या माळ्यावर गेल्यासारखं वाटलं आता. काय हो तुम्ही ना असं नका बोलू. ए ईशा ऐक ना. आपण आपल्या मधुचंद्राची सुरुवात असं गाण्यानी करूया ना तुझ्या. मग मी गाणार आहे. माझा आणि गाण्याचा काही संबंध नाही बाई. एकदा गायलो होतो. कोमल त्र लावला होता मी तेव्हा. ईशा अगं नाही माझ्या कुशीत झोप तू पण अशी धडपडत झोपू नको. तसं नाही हो चुकून झालं हात निसटला. ईशा गाणं गाणं नको ना. गाणं असं एक म्युझिकल आपण करूया ना मधुचंद्र. आहो अगं त्या दिवशी तू बघायच्या कार्यक्रमाला काय सुंदर गायली होतीस. तेव्हाच मी म्हंटल की आपण हनीमून असा एक म्युझिकल करू काहीतरी. एवढी काही नाही छान गात नाही. ए छान गातेस गा. नाही गा गा. कुठलं गाऊ. कुठलंही असं मस्त रोमॅन्टिक गाणं गा. म्हणजे ना असलं रोमॅन्टिक गाणं गाणं की हात न लावता सदरा असा अलगद बाहेर आला पाहिजे. तुम्ही ना काही बोलता. आई बोल तुम्ही. गा ना गा मस्त गा. बर काय पॉइंट मारलास गाण्यात.
कॉलेजची सवय सॉरी. अगं ईशा, मी तुला रोमॅन्टिक गाणं म्हटलं. हे इश्क लढाई कुठून आणलं सांग? इश्क लढाई आहे ना ते. रोमॅन्टिक गाणं गाणं कुठले तरी. ही इश्क लढाई असं खूप उथळ होतं ग. असं रोमॅन्टिक पाहिजे. ते हा, गा. कुठली बाई? गाणं हो तसं बाईन बाई, बायकांवर नाहीये. माईन माईन असं आहे. माईंवर आहे. गा गा. बर. छान गा. कोणाला पॉइंट मारतेस ना, मला गाताना मला खरंच कळत नाही. अच्छा. सवयीने नाही. शी शी शी. नाही, ठीक आहे, पण माईन माईन पण असं मागवलंयस का आपल्यासाठी? नाही. गाणं कोण गात होतं? ऐका सॉरी. गाणं कोण गात होतं? आय एम सो सॉरी. माझी बायको हा गाणं तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. हळू. गाणं कोण गात होतं? ऐका ना, आय एम सॉरी. मी जरा माफ करा, मी नाही गाणार आता. हा. ईशा वंडर शपथ SYB तिसरा माळा. ईशा वंडर आई शपथ बेबी तू ये तू इकडे काय करते? काय करते काय तू इकडे काय? हा, माझा कॉलेजचा मित्र पीपी. पीपी नाव आहे यांचं. नाव खूपच मनावर घेतलंय त्यांनी. नाही भाई, आपण फक्त रात्री पितो. हो खरंच. दिवसाना तो अगदी मान खाली घालून चालणारा मुलगा आहे, खरंच सांगते. पण 10च्या ठोक्याला बाटली उघडली पाहिजे म्हणजे उघडलीच पाहिजे. आमच्या हॉस्टेलमध्ये तर याच्या बाटलीच्या आवाजावर घड्याळ सेट करायचे. बाटलीचा आवाज आवडला 10 वाजले बरोबर यायचं. माझ्या पर्सनलची घापची कोणाला सांगते? कोणाला म्हणते मिस्टर? ओंकार मिस्टर आहेत. भाई तू मिस्टर आहेस? हा. भाई तुझ्या गळ्यात पडली ही? गळ्यात पडली म्हणजे? दागिने यार, दागिने. आमचा ईशा दागिने यार गळ्यात. भाई तुला माहिती नाही, डेंजर कामाला गाते. असली सॉलिड गाते ना. हिच्या गळ्यात कोकिळा आहे. आम्ही 2दा हात टाकून काढायला बघितले. आहे अरे आहे डेंजर घातले यार. मी बोललो ना, आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी आलो. यार कोण गाणं यार? तुला लक्षात आहे अजून पण म्हणजे. गाणं यार. अरे आता ऐका ना आमचा ना हनीमून आहे आता. हा, तर ते गाणं वगैरे. तुझं हनीमून आहे यार? अभिनंदन यार. लग्न कधी आहे? हनीमून. अरे जोक केला जोक. मी मरेन तुझ्या जोक्सने वगैरे. शपथ पीपी तू आलास ना, आता हनीमूनला जाम भारी मजा येईल. पण ना मज्जा करूया. ईशा, तो आल्यावर हनीमूनला जाम भारी मजा कशी येईल? मी असताना हनीमूनला जाम भारी मजा येईल. ऐक ना भाई. मित्र आहे ना, घरी आल्यासारखं वाटलं मला. भाई ऐक ना यार, ऐक ना भाई. बहुत साल के बाद इसका आवाज सुना है यार. ईशा आहे ना, ईशा आमच्या कॉलेजची शान आहे, शान. हा. कॉलेजमध्ये असलं गाणं गायची ना, अख्खं कॉलेज उसळायचं भाई. अख्खा कॉलेज आले की दुसरा. ईशा यार प्लीज यार, माझ्यासाठी गाणं गाणं यार. अरे माझं फेवरेट यार प्लीज. अरे अरे इतने साल के बाद गाणं यार मेरे लिए प्लीज. वादन तोड बाळमा हे शब्द आहे. नाही, वादन तोड शब्द आहे. चाल वेगळी आहे, ते वाढलं गाणं. वेगळीच आहे चाल. माझ्या लक्षात आहे. आणि तुझ्या आवडीचं गाणं मी विसरेन. ईशा नको ना ईशा. एकच मिनिट. हा? हो प्लीज प्लीज. थोड्या वर्षांनी भेटलाय मित्र. ऐका पटकन गाते मग तो जाईल. ठीक आहे ऐक, नाही तर आपण एक काम करूया. मी त्याला आत्ताच पाठवून देते. आपण पटकन हनीमून करून टाकू. मग त्याला बोलवते, पण रात्रभर मस्त मैफिल रंगवू. केरळला आपण पटकन हनीमून करायला आलोय का? असं करू नकोस ना प्लीज ना. हो असंच असतं आमच्या कलाकार लोकांचं. अच्छा दर्दी प्रेक्षक भेटला ना की मनावर थारा राहत नाही हो. बरं ठीक आहे. काय पटकन पटकन गाऊन गा. घेते. पटकन संपव. मला आवडतंय. ते नको ब्रेथलेस गा म्हणजे पटकन संपव. त्याच्या आवडीचं गायचं रे. ए माझ्या लक्षात आहे चाल. गाणं यार प्लीज यार. गाणं विसरायचं काय हो? आणि मग डेंजर गाते यार, एक नंबर गाते यार. ओके. वाजन सोड बाजूला. तिनक, तिन.
नक्की देईन. तुझी बायको आहे ना तोंडाने आवाज काढते माहितीये मला. बेडवर येत जा पटकन का मला ना मला खुश करते यार क्या बात आहे. भाई दारू पेलंय मी नाही दारू प्यायलोय. या आता या अरे नाही यार भाई मजा आली यार मजा Thank you, thank you. तुला थँक्यू थँक्यू. तुला हॅपी नूनच्या हनीमून शुभेच्छा मस्त. आणि ईशा तू लग्नाला नाही बोलवला. तू तरी कुठे बोलवलंस? चल सोड भाई बाकी सगळं सोड एन्जॉय लाईफ. थँक्यू थँक्यू. चल येऊ. हा या या चल. या, या अहो या अरे हे बसले ईशा. मी सांगते आण ना ना. यांना बाहेर. ती ऐक ऐका ना. आता ना आम्ही इकडे म्हणजे हनीमून आहे ना आमचा. एक मिनिट ईशा एकच. गाणं कोण गात आहे? गाणं माझी बायको गात होती. काय काय झालं तुम्हाला त्रास झालाय का? सॉरी आम्ही हळू गातो. माझा मित्र आला नेमका त्यामुळे गाणं झालं जरा. बापरे ईसा तिचा मजा. अनुपमा जमवत ओकू नका ओकू नका. जुनी आठवण जुना वास. ओळखायला आला. हा कॉलेजचा मित्र मंदार. मँडी म्हणायचो मी त्याला. अच्छा अच्छा. तुम्ही इथे काय करताय? सॉरी जिजू सॉरी. काय माझा या खाई दुकान आहे कुप्पीचं. मॅन्डी तू अत्तर विकतो? नाही अरे ही कुपी आहे. ही कुपी आहे. कुल्फी कुल्फीचं दुकान आहे. तो ना नेहमी मला आवडते म्हणून माझ्यासाठी कुल्फी घेऊन यायचा कॉलेजमध्ये असताना पासून. माहितीये आता विकायला लागलास. काय लागू म्हणजे सगळे फेव विकतो मी. किती भारी. शपथ तुम्ही दोघं आलात ना भारी मजा येणार हनीमूनला. मज्जा करूया एकदम. हा आले मी. मी दोघं आल्यावर का मजा येईल हनीमूनला? मी असताना मजा येणार आहे ना हनीमूनला. थांब जरा एक मिनिट. आहात पण ते हा हो ऐका ना दोन मित्र मस्तच वाटलं. म्हणजे केरळला मराठी माणूस भेटणं हेच खरं नवल आहे. पण एकाच कॉलेजचे तुझेच मित्र इथे येणं म्हणजे नवलच म्हणजे कमालच. फक्त तुझ्या बायकोच्या आवाजामुळे. अरे कॉलेजमध्ये पोरगा होता आमचा. पोरगा म्हणजे आम्ही तिला लालाने काय बोलायचो माहितीये? झांप्या. पोरगा म्हणजे मला टॉम्बाय होतं एकदम. अच्छा, तसं. आईने मारून मुलगी बनवलं. ठीक आहे. पण आता तुम्ही या हा दोघेही या. हा काय 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 फक्त एकच रिक्वेस्ट आहे. गाणं गाणं. ए, नको ना प्लीज नको ना ईशा नको ना. मित्र खूप वर्षांनी भेटलेत ना. सॉरी प्लीज. हो खूप वर्षांनी नाही नको तिला गाणं गाव दे ना यार. हो बाजूला या निघा. कोण येत आहे? हॅलो सर. नमस्कार. सॉरी मी डिस्टर्ब करतोय पण कसं आहे 5 स्टार हॉटेल आहे सर. मोठे मोठे गेस्ट आलेत सर आणि त्यांना सगळ्यांचा तुमचा त्रास होतोय सर. आय एम सो सॉरी. मॅनेजर तर एवढा खवळला ना तो बोलला वरती जाऊन मी तबल्याचा साल काढेन जो कोण गातोय त्याचा. चिमटा घेऊन निघाला होता मी थांबवले सर. आय एम सो सॉरी. माझी बायको. एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही मित्र आले त्यामुळे जरा आम्ही एक्साइट झालो आणि गाणं म्हणत होतो. सॉरी नाही गात आता. ईशा वडे नेऊन तेल कर. शपथ. SYBA तिसरा मजला. रमेश. ईशा ते बघ तिकडे कोण आहे बघ. एकत्र शपथ लय मजा येणार आहे आज. हनीमूनला खूप मजा येणार आहे. तिघं पण जमलेत. अरे ईशा तिघं पण जमलेत हनीमूनला मजा येणार आहे म्हणजे. अरे कोण आलेत? आपण केरळला आलोय हनीमूनला की तुझ्या कॉलेजमध्ये आलोय हनीमूनला तेच कळत नाहीये मला. कोइन्सिडन्स हो. एक मिनिट मी ऐका ओळख ना. करून देते. माझा मित्र आहे. हा कॉलेजचा मित्र आहे श्रम. हा पण तुझ्या कॉलेजचा मित्र ओ आहे. काय कोइन्सिडन्स आहे. हा, हो, बापरे. कोण काय ओळख मिस्टर ओंकार.
थँक्यू 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 3 मित्र हे 2 मित्र तर कमालच. तुम्ही पण छान आहात. हाय आमची हनीमूनची रात्र आहे. बेड सगळे वाट लावून झालेली आहे यांनी. तर प्लीज आपण नाश्त्याला उद्या भेटलो तर चालेल. खूप बरं वाटेल. सॉरी सर, म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे आम्हाला कळतंय सर. मी निघतो लगेच सर. थँक्यू तुम्ही सेन्सिबल वाटताय श्रमेश. मी म्हणूनच चष्मा घातलाय. चल. हा. एक नंबर गायला. थँक्यू. ईशा, काय बोललो? एक गाणं प्लीज. एक कशाला 1000 गाणी गाईल ती. चांगलं. तुम्ही फक्त सांगा कुठलं गाणं. ती सगळे गाणं फ्रेंच पासून सगळी हिंदी आगरी सगळी गाणी गाणार ती. हा ईशा, एक काम कर. म्हणजे काय खबर, तुझं हे सगळं कॉलेजचं गॅदरिंग झालं ना की तुला आठवलं त्यानंतर की एक आबोली सदरा घालून आपला नवरा थांबलाय हनीमूनचा, की मग मला फोन कर, मी खाली जातो तोवर. हा ठीक आहे, चालेल, जा. ऐक ना, एक मिनिट जास्त लांब जाऊ नका. रिसेप्शनलाच थांबा, म्हणजे पटकन बोलत आहे. ऐक, नाही 1 मिनिट, जाताना दार लावून जा फक्त. तिथपर्यंत व्हायला काय घ्यायचं. इथे इथे थांब. ये मेरा दिल. वा वा वा, जोरदार टाळ्या. हे 3 मित्र आल्यामुळे हनीमूनला जाम मज्जा आली. बघूया हास्यरसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाददा, धुमाकूळ, कहर, कमाल, तुफान एनर्जी होती पूर्ण परफॉर्मन्समध्ये आणि सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेलं फार चोख बजावलं. ईशा, यू स्टोल द शो. आउटस्टँडिंग. या एवढ्या गाण्यांवर बॅक टू बॅक डान्स करून गाणं पण म्हणणं म्हणजे त्याला भयंकर एनर्जी लागते आणि ती तू कमाल दाखवलीस आणि तू स्वतः ती सगळी गाणी भयंकर एन्जॉय केलीस. त्यामुळे आम्ही पण ती खूप एन्जॉय केली. थँक्यू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मज्जा आली. सई, फार मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. बट माय गर्ल्स स्टोल द शो. आणि आय थिंक नव्या सीझनची पहिली जुजबी मी ईशाला देणार आहे. मंडळी, एका शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये कोणत्या शिक्षकानं कोणती जबाबदारी घ्यायची यावर रंगली आहे घमासान चर्चा. चला बघूया हे शिक्षक या परीक्षेला कसे सामोरे जातात तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्यजत्रेचे इरसाल कलाकार. काय माने, झोपणी झाली का? आलं का सर? आलं का तुम्ही इकडे स्टाफ रूम मध्ये? आलं का निरोप पाठवायचा ना, आम्ही आलो असतो तिकडे अरे नाही रे, नाही डोंट बी फॉर्मल. काय आहे, मला एकदम ध्यानात आलं. ही आपली जी गॅदरिंग आहे ना, त्याची तारीख जवळ आली आहे बा. त्याच्याच तयारीबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून आलो. आपल्या शाळेची गॅदरिंग म्हणजे म्हणजे गावासाठी असा सांस्कृतिक मेवा आहे, मेवा. तेवढा आहे. अख्खं गाव त्याची चव चाखायला येतं ना. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपली जी गॅदरिंग आहे ती नीट पार पडली पाहिजे याची काळजी आपण घ्यायला हवी. तर सगळे हसू नका, ऐका, सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा बरं. हो हो अरे होला हो म्हणा तुम्ही. मग सॉरी सर. सर, मला काहीतरी बोलायचंय सर. अरे बोल ना मग. बोलायला एवढा वेळ घेतो का सरमेश? नाही सर, दरवर्षी माझ्यावर तुम्ही जबाबदारी देता ना सर, ती मला यंदा नकोय. नको? मला पण नकोय सर. माझी दरवर्षीची जबाबदारी मला नकोय. मला काहीतरी वेगळं काम पाहिजे. अरे एवढं वेगळं करताय ते पुरेसं नाही का तुम्हाला? सर तसं नाही, मला कामं वेगळी द्या. सर, तुम्ही माझ्यावर जबाबदारी जी टाकली की नाही, मी चोख पार पाडणार. विषयच नाही, तुम्हाला टेन्शनच देणार नाही मी. क्या बात आहे. आणि सर, तुम्ही माझ्यावर सुद्धा जी जबाबदारी टाकलेली मी अत्यंत चोख पार पाडीन, कारण मला माझ्या कामात आनंद मिळतो आणि मला माझं काम प्रिय आहे. त्यामुळे मी माझी जबाबदारी नीट पार पाडीन. शिक रे भाऊ सरमेश. नंतर शिकतो सर, नंतर शिकतो. आता वेळ नाही सर. आणि ह्यांना यांची कामं आवडणारच, कारण तुम्ही यांना सन्माननीय जबाबदारी दिलेल्या आहेत आणि आम्हाला आलतू फालतू चिरकट कामं दिलेत. नाही, मला वाटतं आनंद जर शोधला तर कुठली जबाबदारी प्रियच वाटते. नंतर काय म्हणताय? कुठलं काम? वेट कर. सुविचार म्हणून नको म्हणते मॅडम मी.
तुम्ही काय गलका लावला हा शांत राहा एक मिनिट सरमेश एक गोष्ट मी क्लिअर करतो सगळ्यांना सन्मानाचीच कामं दिलेली आहेत आता तुला तर गेस्टचं वेलकम करायचं काम दिलेलं आहे त्यांचा चहा पाणी उठ बस ते किती छान करतो म्हणून दिलं ना तेच नाही करायचंय सर मला तेच नाही करायचंय सगळ्यांना मी शिपाई वाटायला लागलोय माहितीये सर शिक्षक कमी आणि शिपाई जास्त वाटतोय तुमच्यामुळे तर जास्त वाटतोय सर माझ्यामुळे हो. मी काय केलं आपल्याकडे इव्हेंटसाठी प्रसाद खांडेकर आले हा आले होते त्यांच्या असिस्टंटच्या कपड्यावर चहा सांडला हा ना. त्यांनी सांडला मी नाही सांडला सर हो, हो. तुम्ही तिकडे 100 फुटावर होतात तिकडून ओरडलात सरमेश चहा पुसणार रे सरमेश चहा पुसणार रे हा केलं ते सर सगळ्यांना वाटलं मी शिपाई आहे सर शिक्षक म्हणून मला कोण कन्सिडर करत नाही अरे मी ते तुला लाडाने म्हणतो ना रे नका एवढे लाड करू नका लाड करू सर लाडू वाटताना मला त्रास होतो या गोष्टीचा आता लाडूचा काय संबंध बा अल्पहाराची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली हो गॅदरिंगच्या वेळी मुलांच्या नाश्त्याचं मी बघतो हा काही संपलं कमी पडलं तर त्यांना वाटतं माझ्यामुळे कमी पडलं गेल्या वर्षी लाडू कमी पडले तर त्यांनी गाणं तयार केलं गाणं सरमेस दे लाडू सरमेस दे लाडू मी दिसल्यावर हे गाणं म्हणवते सर ते अवघडे बा पोरांचं हे तर कायच नाही सर त्यांनी घोषणा पण तयार केली घोषणा खरं तर मला लाज वाटते सांगायला पण नाही सांग ना सांग रे पाण्यामध्ये शिंपले श्रमेचे लाडू संपले सर घोषणेमध्ये का होईना पण माझे लाडू संपवले त्यांनी कसं वाटतं ते बेटकर नटखट आहेत पोरं नटखट आहेत. हो बेटकर जाऊ द्या ना कशाला लय मनाला लावून घेताय तुम्ही एवढं नाही म्हणाल शाळा आहे ही, आपल्याला करावंच लागणार आहे तेवढं मग तुम्ही करा या वर्षी मला शाळेचं कौतुक नका सांगू रोयतेचे लाडू संपले हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हाला किती त्रास होईल बघा अहो तसं नसते आता पोरंच आहे की नाही ती आता पोरं खोड्या नाही करणार तर कोण करणार मग आपण शाळेत असताना काय कमी केलं त्या का सांगा बरं हा? मी कोकणात होतो शाळेत तुम्ही साताऱ्यात काय केलं मला माहित नाही लक्षात घ्या हे तुम्ही असं बोलू नका बरं का हे असं बोलायचं नाही तुम्ही असं ना बरोबर आहे तुम्ही काय कडक बुंदी आहे का हो? केवढं कडक होत आहे एक बुक्का टाकला तर सगळ्या अरे बुंद्या बघा पडलेल्या. मीटिंग मारामारीवर जाते सर मी समजावतोच आहे म्हणजे नाही मी समजावतोच आहे त्यासनी बेटकर अहो कसं असते आपण आपलं काम एन्जॉय केलं नाही माझ्या कधी एन्जॉय करायची का तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या कामात मजा येते की नाही सर तुम्ही तुमचं काम एन्जॉय करणारच तुमची कामच तशी आहे तुमची कामं काय आहेत काय स्टँडला जायचं स्टेशनला जायचं पाहुण्यांना कारने घेऊन यायचं त्यांच्या बाजूला बसायचा फोटो काढायचा ही तुमची कामं सर ही एन्जॉयच करणार तुम्ही आता तशी माझी पर्सनॅलिटी जरा हायच रॉयल मध्ये त्यामुळे काय करणार ना हा? आता हाय तर माझ्या थोड्या ओळखी पाळकी जरा मुंबई पुण्याला येणं जाणं असतंय माझं मोठ्या लोकांमध्ये जरा उठणं बसणं असतंय माझं ऐक ना त्याच्यामुळे मी दर कार्यक्रमाला नटनाट्य कोण मीच घेऊन येतो नाही अरे माने माने खरे आणतो की नाही? किती नटनट्या हे असं समोरून पाहिलं आहे का नाही तुमचंच क्रेडिट आहे मग तर काय खरंय काय खरंय मी बघितलंय काय आपल्या शाळेच्या आजूबाजूला जे नटनटी येतात ना सुपाऱ्यांसाठी हा, हा, हा. हे तिकडे जातात हातापाया पडतात हो या ना आमच्याकडे होय होय या ना आमच्याकडे या ना असं करून घेऊन येतात त्यांना मी पाहिलंय ए, तर लय करू नका काहीतरी बोलू नका उगाच तो बघा कसं केलंय वरमडी लावून आल्या का मी पाहिलेलं आहे घेऊन येतोय की नाही भाषा मॅडम मला सांगा कसं का असं ना मी पाहुणा आणतो की नाही हो आणता माझं काय म्हणणं आहे तुमचे जर हे सगळे मुद्दे जर डिस्कस करून झाले असतील हा. तर मी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला जाऊ का माझी मुलं वाट बघतात मॅडम जाऊ दे थांबा मॅडम मॅडम जाऊ दे थांबा मला जरा बोलायचं आहे सर दरवर्षी याच मॅडमना डान्स आणि नाटक का बसवायला देता तुम्ही बरोबर मला बसवायला द्या ना कधीतरी दिला होता 3 वर्षापूर्वी यांना डान्स बसवायला दिला होता दिला होता. काय गाणं होतं सांगा राया सांगा मी कशी दिसते हो 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 40 मुलं रांगेमध्ये कसा डान्स करत होती अना सांगा राया सांगा मी कशी बघा अहो, सांगा, अहो, बोला मी कशी नाही जाते. सर या मॅडम मला चिडवताय हे बरोबर बोलताय काय मला चिडवताय मला कसं चिडवलं मी काय चिडवलं जे आहे ते एक मिनिट सांगितलं एक मिनिट तुम्ही जेव्हा मुलांचा डान्स बसवता तेव्हा सगळी मुलं असं करत नसतात ते नाही तुम्हाला दिसत हे बघा हे बघा असं वाटतं की लाईनीत 40 अंडरटेकर उभे आहेत करेक्ट आहे सर हे आता मला काय बोलायला का शांत व्हा ना चेतना मॅडम एकाच वर्षी तसं झालं ना त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी यांनी गॉगल घालून स्टेजवर उतरवलं 4 वर्ष झाले कुठला पण डान्स असो आपले पोरं गॉगलवर डान्स करतात अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या पोरांचा गॉगल डान्स फेमस आहे मग आता
आत काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहितीये. पण तेच मी तोडगा तर काढला नसता त्याच्यावर. तोडगा काढलात पण त्याच तोडग्याचा मला त्रास होतो सर. तुम्हाला त्रास होतो? मी गेल्या वर्षी पहाटे पहाटे उठून शाळेत आले, हा. रांगोळी काढली. माझ्या बिचाऱ्या 25 मुली माझ्या मदतीला आल्या होत्या सर. आम्ही 5 वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण केली. बर. ह्या बाईंचं लेझिम पथक गॉगल लावून 6 वाजता आला आणि माझी रांगोळी तोडवत गेलं हो. काय ना, माझी मुलं पाहुण्यांचं स्वागत करत होती त्यामुळे ती जोशात नाचत होती. आता माझी अहो काही पण पाहुण्यांसाठीच मी पण रांगोळी काढली होती ना, पाहुण्यांना बघू तरी द्यायचीत ना. ते जरा काय ना सर, माझी मुलं माझ्यासारखी भान हरपून नाचतात त्याच्यामुळे त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि कसं आहे सर, यंदा सांस्कृतिक कार्यक्रमात मी सुद्धा एक डान्स करणार आहे, एक स्पेशल डान्स करणार आहे आणि मी मुलांसोबत नाचणार आहे. तुम्ही वॉट अ डेडिकेशन. एक झलक वाटल्यास मी तुम्हाला दाखवू शकते. दाखवा कुठलं म्हणजे गाणं आहे? माझं डेडिकेशन काय ते तुम्हाला कळेल. हे गाणं आपण शाळेत लावायचं. एक मिनिट. आवडले मला बोलू. आवडले. हे बघा नम्रता मॅडम, डान्स एकदम केला तुम्ही. थँक्यू थँक्यू. आपली शाळा आहे. हो, हो. गॅदरिंग मध्ये बदका बदका नाच रे, त्याच्यानंतर एकदम आज की रात माझा हुस्न काली. बरं नाही, हरकत नाही सर, मी सोपं करीन. शब्द जरी प्रौढ असले तरी मी लहान मुलांना शोभेल असा डान्स बसवेल. वा 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 कसा मग काय? वा, ही यांची कला. यांच्या अंगात कला आहे, फक्त माझ्या अंगात कला नाहीये का? एक मिनिट, माझ्या कलेबद्दल तर तुम्ही बोलूच नका. माझ्या शेजारी एक काका राहायचे, ते मला म्हणाले की नम्रता मॅडम तुमचा जन्म ना हा कलेसाठी आणि स्टेजसाठीच झालाय. त्याच्यामुळे बघितला बघितला हो, काय? तुमचा जन्म बघितला मी. काय मागच्या वर्षी तुम्ही नाटक बसवलं होतं, रँडचा खून. हो रँडचा खून. रँड. हो हो, अख्खी बग्गी बनवली होती त्याच्यासाठी. बग्गी बनवली होती. हो अहो एंट्रीलाच या बग्गीचं चाक तुटलं. तो बिचारा मुलगा रँड तो खाली पडला. त्याची आई आली स्टेजवर आणि त्याला कडेवर घेऊन निघून गेली. रँडचा खून हे अख्खं नाटक रँड शिवाय केलं यांनी. काय करायचं? आणि मग गोळ्या झाडल्या रिकाम्या बग्गीवर आणि मॅडमनी स्वतः आवाज काढला ना मागून, बग्गीचा आवाज. टाळ्या आल्या होत्या. भारी झालं होतं. काय क्रिएटिव्हिटी होती ती. टाळ्या आल्या होत्या. डोळ्यातनं पाणी आलं होतं खरंच. पाहुणे पाहुणे एकदम फुल पाहुणे होते एकदम. अरे पाहुणे पाहुणे. अरे गेस्ट 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 कोण येणार आहे? सेलिब्रिटी गेस्ट. गेस्ट माझं चाललंय, बोलणं चाललंय. चालेल हा. या वर्षी घेऊन येतो मग. कोण प्रसाद वाकासनी. प्रसाद वाक? हा मग माझा एक फोटो चमकाड भाऊ त्यांच्यासोबत. काढणार की बस. माझा पण. येणार. काढू काढू मॅडम काढू. येणार ना ते? येणार म्हणजे काय येणार? ते अवेलेबल नसतात ना म्हणे. आता मोठा माणूस आहे हो, ते बिझीच असणार की. पण मी शब्द टाकलाय म्हणल्यावर यावं लागतंय त्यासनी. आणि तो मला तर माहिती आहे सर, माझा शब्द म्हणजे शब्दच असतोय. हे बरोबर अहो सर, काय हात हलवताय तुम्ही? यांचा शब्द म्हणजे लय फालतू शब्द असतो. ए, कसं बोलतेस? बरोबर बोलतोय मी. काय म्हणू नका. बोलू द्या बोलू द्या. सर तुम्हाला आठवत आहे प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवताय तुम्ही विसरलात का काय झालं होतं ते? काय विसरलो? सर एका इव्हेंटला यांनी आपल्याला काय प्रॉमिस केलं? काय? हे सिनियर सोनाली कुलकर्णीला घेऊन येणार होते बरोबर. हा मग यांनी कुणाला आणलं? सिनियर सिटीजन सोनाली वसंत कुलकर्णी. 75 वर्षाच्या म्हातारीला घेऊन आले ते. हा? आवाजापेक्षा बॉडी थरथरत होती तिची. हा? अहो त्या दरवाजापासून या स्टेज पर्यंत यायला 2.5 तास लागला तिला. तरी त्या म्हातारीच्या अंगात मस्ती किती, तिला भाषण करायचं होतं. काय लागा, काय बोलताय? लाज वाटते का तुम्हाला? थोर समाजसेविका होत्या लागा त्या. अहो, थोर एवढी कामं केली ती लोकांची त्यांनी, तुम्हाला काय माहिती हो? और समाजसेविका होत्या ना मग लैला मे लैलावर जरा नाचवला कशाला तुम्ही? मी नका सांगू तुम्ही मला, आल्या का नाही आपल्यासाठी त्या? माने माने भलत बेकार होते. बोलतो बेकार, मग तू लय तोंडवर करून बोलतो. तू घेऊन ये मग. तू घेऊन ये. माझ्या पण ओळखी आहेत, मी पण आणू शकतो. आण बघून आण. आणतो मी पण कोणाला आणतो. आणणार आहेस? आण. हा? कोणाला आणशील? कोण आणायचा? मोठा माणूस आहे. कोण आहे? आण. कोणाला आणशील? प्रथमेश शिवलकरला आणतो मी. शांतता. बघितली शांतता? हे जी रेंज कुठपर्यंत आहे कळलं तुम्हाला? काय सांगतोय लागा? ती प्रथमेश शिवलकर महिन्यातलं 10 दिवस तुझ्याच घरी पडून असते. काय बोलते सर? मोठा सेलिब्रिटी आणून दाखवतो असेल तर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? प्रथमेश शिवलकर मोठा सेलिब्रिटी नाही? मोठा म्हणलंय मी. सर हे बघा, हे आमच्यावर नेहमी होता अन्याय. सर अन्याय करणार आम्ही, हे नेहमी होता. एक मिनिट. अरे नाहीये तो मोठा सेलिब्रिटी. सर काय बोलताय तुम्ही? सर काय बोलताय तुम्ही? हे बघ सरमेश मी काय म्हणतो. तुम्ही पहिल्या सरमेस करू नका सर. मला एकदा तरी सर म्हणाव. सरमेस मधला मेश कापा आणि फक्त सर बोला सर. अरे तू माझ्या पोरासारखा आहे ना म्हणून म्हणतो मी सरमेश. नको, दळभद्री घराण्याचं ओझं नको माझ्या डोक्यावर. तुम्ही मला सरमेश म्हणा. एक मिनिट. तुझ्यावर जी जबाबदारी दिली ती तू करणार आहे का नाही करणार आहे? मी पहिल्या पानापासून सांगतोय मला नाही करायचंय सर. मला नाही करायचं. मला जाऊ दे नकोय सर. विटलाय माझा जीव. नाही का चेतना मॅडम तुम्ही
मला पण नाही करायचे. यांना जर आमच्या कामाचा त्रास होत असेल तर मला पण ही जबाबदारी नकोय. तशी माझी सासू आजारी आहे, मी तिची काळजी घेईन. म्हणे आला का कोणालाच करायचं नाही, मग मी कशाला थांबू इथं? म्हणजे मला माझी शेतीची काम आहे ती. मला तर कवा घंटा वाजतीन कवा रानात जातोय असं होतंय. कळलं का? माझं सगळं ऊसात आहे तिकडं. माझं ह्याच्यावर चाललंच नाही मुळात काय. आहारे आहारे आहा म्हणजे कोणाला गॅदरिंगची काही पडलेलंच नाहीये. नाही, आम्हाला पडली होती म्हणून यांना त्रास होतोय आमच्या कामाचा, तर मग आम्हाला हरकत नाही ना, हरकत नाही. मी समर्थ आहे. सगळे गेस्ट येतील त्यांना मी चहा देईन. हा ना, मी रांगोळी काढीन. नाही सर, तुम्ही डान्स कराल म्हणजे भारी, पण पाहुणं कोण आणाल? तुम्ही हास्य जत्रेचे कलाकार आणतात ना, ओळख आहे ना आपली रॉय. मी मोठे गोस्वामींना घेऊन येईन. त्यांना पैसे नाही दिले तरी चालतं. त्यांच्या हातात माईक दिला तरी खुश होऊन जातात ते. अरे त्यांची उठ बस करायची बी गरज नाही ना. एका जागी बसवला ना तिथेच बसून जातात ते, उठतच नाही. सर आता तुमचा बऱ्यापैकी सगळा कार्यक्रम ठरलाय, तर आम्ही निघू का मग घरी? नाही 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 घरी नाही जायचं. काय वरून फोन आला होता शासनातर्फे. आपल्या शहरातील ज्या काही सगळ्या ग्रामपंचायती आहेत ना, तिथले साक्षर किती, निरक्षर किती, ते पूरग्रस्त किती, प्रकल्पग्रस्त किती, आणि ते काय असतं कडे ते पदवीधर. पदवीधर किती, त्याची यादी करून शासनाकडे पाठवायची. तर त्याच्यासाठी मी तुमच्या चौघांची नावं देतो. तुम्ही नाही म्हणाल त्याला, टाका नाही, मग बघा काय होतं. ऍक्च्युली मला काय वाटतं, चेतना मॅडम मगाशी जे म्हणत होत्या की त्यांना डान्स शिकवायचे, तर तुम्ही डान्स शिकवू शकता. कारण मला आता जस्ट त्यांच्या चंद्रमुखी दिसतीये. हवं तर आपण दोघी मिळून डान्स बसवूया, चालेल. आणि तुमच्यात सुद्धा मला एक रांगोळी कार दिसतेय, तर आपण रांगोळी काढूया, एकत्र करूया सगळी कामं. बरं, क्या बात है. चालेल. सरमेश, सर माझा तसा काही एवढा प्रॉब्लेम नाहीच पहिल्यापासून. म्हणजे फक्त मला एवढंच रिक्वेस्ट करायची सर, की उद्या समजा कुणाचा चहा सांडला, काहीतरी झालं, तर तुम्ही लांबून असं ओरडू नका, सरमेश चापूस नाराय असं ओरडू नका सर. तुम्ही काय सांगा, सरमेश शिपायला सांग चहा पुसायला. म्हणजे मी काय बघेन आणि सांगेन की सर शिपाई नाही, मीच पुसतो. म्हणजे काय होईल सर, लोकांना काय वाटेल, माणूस शिक्षक आहे पण जमिनीवरचा काम बघा, रिस्पेक्ट वाटते सर. डाऊन टू अर्थ वाटलं पाहिजे. भारी पुसते ती सर, मी बघितलंय. म्हणजे पोचवाली बाईच जवळ जवळ. आणि मी आहे की मदतीला, मी आहे की मी फडक आणून देईन तुम्हाला स्वतः, काय विषय नाही. आणि पाहुण्यांचं माझ्याकडे असतेच सर. पाहुणे आम्ही दोघं मिळून जाऊन मुंबईत घेऊन येऊ पाहुणे. बेस्ट अगदीच काय प्रसाद वगैरे नाहीच जर समजा आले, विराज जगताप तर घेऊन येतो. आणतो ना सर. चांगलं पण आपण गॅदरिंग मस्त करू सर, तुम्ही काही काळजी करू फक्त नका. ते नाव तेवढं नाव सर देऊ नका. नाही ठीक आहे ना, मी वर फोन करून सांगतो की आमचे जे शिक्षक आहेत ते गॅदरिंगच्या कामांमध्ये बिझी आहेत बा, त्यांना काही येता येणार नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सर. हे जे काम आहे ते मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये ते करतील. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये करा. सर नाही सर, बंद झालेलं आहे. Actually काय सर, महिन्यामध्ये मला vacation आहे. वा 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 वा, भारी परफॉर्मन्स. बघा हसरसिक काय म्हणतात प्रसादा. बहारदार, मजा आली. नमा आणि चेतू काय बेरिंग होती तुमची. वा वा, थँक्यू. मजा आली, खूप मजा आली. आणि कन्सिस्टंटली पकडून ठेवलं तुम्ही दोघींनी पण. आणि त्याच्यात तुझा डान्स म्हणजे ओ हो, हा लाजवाब, मस्त बेरिंग होतं. आणि तुमच्या दोघांची पण बेरिंग नेहमीचीच होती, पण तरी मजा आली. एनर्जी आणि गिव्ह अँड टेक आणि मस्त. मध्ये काय म्हणलास एकदा, दळभद्री घराण्याचं ओझं नकोय, या पद्धतीची वाक्य जी तुला सुचतात ना, बहारदार सर, मजा आली. आत्ताच सुचला त्याला. वा वा वा, रिहर्सलचं नाही. कल्ला, फारच मजा आली. मला ती 40 मुलं गॉगल घालून नाचताना दिसली, मी घाबरलो की खरं या शाळेत असं झालं असेल तर काय. बट ह्या सगळ्या पलीकडे जाऊन नमा वन्स मोर आहे तुला. श्याम, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मोठे गोस्वामींना घेऊन येतो, त्यांना पैसे द्यायची पण गरज नाही, हे बोलताना जराशी पण भीती नाही वाटली की आपण इथे येतो ते पैसे देतात म्हणून? असं असताना हे बोलताना तुझी जीभ जरा पण कचरली नाही? त्यांनीच दिलं. त्यांनीच टाकला असणार. वा वा वा, नाईस नाईस.
खूप स्पोर्टिंगली घेतात पण खरोखरीच फारच कौतुक तुम्हा सगळ्यांचंही. थँक्यू. मंडळी, विनोदामध्ये कधीही डावं उजवं न करणारे हास्य महारथी समीर चौगुले आज पडले आहेत एका पेच प्रसंगामध्ये. चला बघूया तिथे काय काय घडते ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या रॉयल कलाकारांचं. नमस्कार, सुस्वागतम. भंकसे मज्जा या आमच्या राजसंस्थानाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात मी श्याम कधीतरी सुंदर म्हणजेच या संस्थानाचा प्रधान तुमच्या सगळ्यांचं गहिरं स्वागत करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कलाकार म्हणजेच अभिनय टेंगुळ समीर चौगुले आणि अभिनय टेकडी दत्तू मोरे यांचंही गैर स्वागत करतो. मला तुम्हाला सांगायला गैर आवडेल की आमच्या संस्थानातर्फे या दशकातले 2 कॉमेडी रत्न फार काळजीपूर्वक निवडले गेलेले आहेत. म्हणूनच समीर चौगुले यांना आम्ही कॉमेडी रत्न आणि दत्तू मोरे यांना आम्ही कॉमेडीचा सागरगोटा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि तेही आमच्या महाराणी काटेवंती यांच्या हस्ते. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानाची शाल, मानाची पगडी आणि 5 लाख रुपये रोख. 5 लाख? थांब ना जरा. अरे हो ना, थांब जरा. सेलिब्रिटी आहेस ना, तसा वाग ना. कळतंय का तुला? नेहमी हेच म्हणतो मी तुम्हाला. ही जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून तुला सागरगोटा पुरस्कार मिळतो, मला रत्न मिळतो. लक्षात आलं का? फरक कळतोय का तुला? पण नाही दादा, मी ना ऍक्टिंग कडे फोकस करून असतो दादा. हे पुरस्कार वगैरे ठीक आहे, मला फार पटत नाही दादा. मला पटतंय. मी पुरस्काराच्या मागे असं म्हणायचंय तुला. नाही तसं नाही दादा, पण कसं आहे दादा, सातत्य महत्वाचं आहे. पुरस्कार वगैरे काय मिळत नाही. मग घरी जा, चल घरी जा ना, घरी जा ना. पुरस्कार मिळा तर मग घरी जा ना. कशाला समीरजी, नाही, काही समस्या आहे? नाही, समस्या काय ना, जस्ट एक ज्युनियर आहे ना, त्यामुळे त्याला. शिपाई, जी प्रधानजी. कलाकारांना पुष्पगुच्छ द्या. प्रधानजी. थांब शिपाई. डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने. डाव्या हाताने काही केलं तर काय होतं माहितीये ना? माहितीये प्रधानजी, माफी असावी. प्रधानजी, माफी असावी. धन्यवाद. बघितलंस, उगाच नाही संस्थानं मोठी होत. नियम असतात, नियम, शिस्त असते. हेच संस्कार आहेत. मुलायचा होशियार. जागतिक किडे जोपासू या संघटनेचे अध्यक्ष, डायटिंग या शब्दाला कुत्र्यासारखे तुडवणारे सिंहगर्जना हे जांबाई, ज्यांच्या एका जांबाईने एक गाव 26 किलोमीटर मागे सरकले होते. त्यांना जगातल्या सगळे केक बघून थरथर 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 कापतात. अंकसे माझ्या संस्थानातील महाराणी मलिका आहे, वनिता आहे, आबोबाबा आहे, खरा ते येत आहेत हो. मुजरा महाराणी. समीरजी. हो, ये. मुजरा कर, मुजरा. हो, करतो हे. मुजरा कर. मुजरा राणी सरकार. मुजरा राणी सरकार. महापाप, घोर महापाप, अनर्थ. काय झालं काय? पण अरे उचल ना, मला बघतो काय. समीरजी, हे काय केलं तुम्ही? काय झालं? हो, मी काय करणार? राणी सरकार आल्या, मी मुजरा केला. काय टपली मारणार की? शरम, बदतमीज. डाव्या हाताने मुजरा करतोस, त्यात राणी सरकारांची तोहीम करतोस, त्यात फालतू पंच मारतोस. तुझ्या फालतू पंच तर थांब शिपाही, थांब.
अरे राणी सरकार, राणी सरकार, क्रोध आवरा नाहीतर तुमची बोबडी वळेल. माझं समीरजी हे काय केलं तुम्ही? काय केलं मी? राणी सरकार आल्या म्हणून मी आला म्हणून मी हे अरे काय करताय? मुजरा केला मी, बाकी काय करणार? अरे तेच करतोय. अरे शिपाई, अरे हे काय आहे? अरे मी काय केलं? अहो तुम्ही डाव्या हाताने मुजरा केला. हा मग काय झालं? प्रॉब्लेम काय आहे? आमच्या राज्यात डाव्या हाताने मुजरा करणं किंबहुना डाव्या हाताने कुठलीही गोष्ट केली तर ते पाप मानलं जातं. हो, कायदा केलाय तसा. आणि जर राजशिष्टाचारात कोणी डाव्या हाताचा वापर केला तर त्याचा डावा हात कलम केला जातो. मग चांगलं आहे ना दादा, तुझ्या डाव्या हाताला अजून एक हात येणार म्हणजे. अरे कलम म्हणजे आंब्याचं कलम नाही, अजून एक लावायला. विंडो कायस का रे? काय बोलतोयस तू? कलम म्हणजे छाटणार माझा हात छाटणार. नाही मला एवढंच म्हणायचं होतं की हा असा कसा नियम तुमच्या राज्याचा, एवढंच माझा पॉइंट होता. कोण आहे कोण हा चिरकोट? यांना सांगा गुटखा थुका, कारण ऐकू येत अरे ऐकू नाही आलं, मला कळलं नाही ना रे. अख्ख्या स्किट मध्ये हा एकटा चंद्रावर आहे का? यार अरे यार. प्रधानजी, कोण आहे कोण हा चिरकुट जो आमच्या संस्थानातल्या नियमांना आव्हान देतोय? शिपाई, राणी सरकार, याचा जो अवयव पहिला हाताला लागेल तो छाटा. नाही अरे थांबा, अरे सांग रा. मी काय केलं? मी फक्त विचारलं ना. नका विचारू. एकतर आमच्या राज्याच्या नियमांबद्दल असे कसे नियम असं म्हणता? हा अपमान आहे. नाही, मला अपमान करायचं नव्हता. नाही, ऐका राणी सरकार, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, हा आगळा वेगळा नियम कसा काय? खूप 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 बुक 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 राणी आहे का पोत आहे? खूप वर्षांपूर्वी आमच्या राज्यावर एका डावा कुमार नावाच्या क्रूरकर्मी राजाने आक्रमण केलं होतं. आमचं अर्ध राज्य काबीज केलं होतं. आमच्या प्रजेवर अत्याचार सुरू झाले होते. तेव्हा आमचे त्यावेळचे राजे धृत कुमार यांनी आमच्या देवाला एमेजोबाला नवस केला की आमच्या राज्यावरचं संकट जर दूर केलंस तर डाव्या कुमाराचा डावा पंजा तुम्हाला अर्पण करू. मग काय, आमच्या देवाने आमचं गाऱ्हाणं ऐकलं. आमचा नवस पूर्ण झाला आणि त्या डाव्या कुमार राजाचा नायनाट झाला. आणि आमच्या राजाने आमच्या देवाला डाव्या कुमाराचा डावा पंजा अर्पण केला. आणि तेव्हापासून आमच्या राज्यातलं कोणीही कुठल्याही कामासाठी डाव्या हाताचा वापर करत नाही. काय सांगता? नक्की? हो, आठवा. कायदा आहे तसा. काय तुम्ही डाव्या हाताने मुजरा केलेला आहे. तुम्हाला तुमचा हात द्यावा लागेल. अरे याला काय रोय खिशात घाल रे. याला काय अर्थ आहे? तुम्ही काय म्हणताय? खिशातली बोरं मागताय का? मी पटकन देईन. अरे डावा हात आहे यार माझा, मी डावा ए सेलिब्रिट्या, गुन्हा केलायस. डावा हात तर आम्ही छाटणारच. नाही, डावा हात छाटू नका. ऐका माफ करा मला महाहत्ती. महाराणी दादा, तू जरा शांत बस ना. तुझ्या या सतत पंच काढायच्या सवयीमुळे ना ते दुसरा हात पण कापतील तुझा. आयडिया देऊ नकोस, ऐकतील आणि तीच आयडिया करतील ना. थांब ना जरा तू. मला माफ करा. मी तुझ्या पायाशी लोटांगण घालतो, मला माफ करा. माफी असावी मला, माफी असावी मला, माफी असावी. उठा हो, उठा. उठा तुम्ही. दादा उठा तुम्ही. आम्हाला काय आनंद होतो का हे सगळं करताना? पण तुम्ही गुन्हा केलात आणि आम्हाला डावा हात छाटावाच लागेल, नाहीतर आमचा देव आमच्यावर कोपेल. आमच्या राज्यावर संकट येईल. हात तर आम्हाला छाटावाच लागेल. दादा दे तू तुझा डावा हात. दादा सामाजिक कार्य दादा पुण्य लागेल तुला. तू दे तुझा हात, मला कशाला द्यायला लावतोस? तू माझ्या वतीने बोल ना, त्यांना रिक्वेस्ट कर ना. मला काय सांगतो? डावा हात दे. बोलतो प्लीज बोल रे. तुझ्या हातात रे. मला बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. या छाटूचा डावा दादू हातू नका. दादाचा डावा हात छाटू नका असं वाक्य आहे ना. या छाटूचा डावा दादू हातू नका हे कुठलं? बोलतो.
दादाचा डावा हात छाटू नका. हा हा बरोबर बोलतोय. दुसरं काही पण छाटा. अरे हे कशाला सांगतो आता? ऑप्शन कशाला देतो? सांग ना, काही छाटू नका म्हणून. ऑप्शन आयडिया. आणि सरकार माझे कामाचे तास संपतायत. याचा हात कापून जाऊ मी. अरे थांब रे. असा कोण आहेस कोण तू? असा कसा अंगावर येतोस? कंत्राटी काप्या आहे. कंत्राटी काप्या? हा. अरे कंत्राटी काप्या असू दे नाही तर धनत्राटी भाप्या असू दे. म्हणजे नाही बाबा. अरे हा तुम्ही काय करताय समीरची? शांत व्हा, काहीतरी करा प्लीज. मला हात नाही हो कापायचं. मी एक अभिनेता आहे. अख्खा आयुष्य त्याच्यावर आहे. आता मोठे कलाकार आहात, असं रडू नका. अजून गलिच्छ दिसता तुम्ही. राणी सरकार, माफी असावी. लहान तोंडीत मोठा घास घेतो. हे आपल्या राज्यातील नामवंत कलाकार आहेत. आपल्या राज्याचा भूषण आहेत ते. त्यांचा जर एक हात कापला तर हात नसलेल्या कलाकाराचं राज्य असं म्हणून आपल्या राज्याची हेटाळणी करतील. हो हो बरोबर आहे. बरोबर बोलताय ते. आणि हा. आणि हात म्हणजे दिसणारा अवयव. कलावंतासाठी दिसणं फार महत्वाचं आहे. राणी सरकार, काहीतरी विचार करा. दुरुस्त बोललात प्रधानजी. हात दिसणारा अवयव आहे. ठीक आहे, मग यांची डावी मांडी छाटा. दिसणारा अवयव नाहीये. नाही नाही डावी मांडी काय छाटा? ठीक आहे, चला चला लवकर मला, कारण घरी जायचंय. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अरे मांडी काढा. वाढदिवस आहे मग केक कापा. मांडी कशाला कापताय माझी? ऐका ऐका. शिपाई शिपाई हा फक्त दिसतो, याचा घोडा अदृश्य आहे का? तुम्ही शांत बसा. तुमच्यात खूप किडे आहेत. नाही हो किडे नाही हो. मला फक्त एवढंच म्हणायचं, मी माझा डावा हात देणार नाही. मी डावी मांडी सुद्धा देणार नाही. ठीक आहे दादा, तू तुझं उजवा हात दे. देऊन टाक. काय उजवा हात देऊ? अरे माझं करिअर आहे, करिअर. अरे पण तू डोरबेल तोंडाने वाजवतोस ना. झालं एवढंच करिअर माझं. ठीक आहे, बरोबर एवढंच करिअर आहे माझं. दुसरं पण काहीतरी असेल ना. अरे सांग ना. ठीक आहे राणी सरकार, याची डावी नागपुडी कापतो मी. ए नाही या. शाबास दत्तू. नागपुडी कापलीस तर सनई कोण तुझा बाप वाजवणार. प्रधानजी पटपट. पटकन ठरवा काहीतरी. मला एवढं सांगायचं आहे, माझं जर तुम्ही कुठलाही हात कापलात तर मी लिखाण कसं करणार हो? लिखाण कसं करणार? दादा तुझं सगळे लिखाण वहिनी करतात ना, तू फक्त नाव लिहितोस. वाटेल ते बोलू नको. मी सगळं लिखाण करतो. कर ना बाबा, काहीतरी वेगळं कर ना. मी बोलतो. थांब दादा, मी बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. वाक वाक जरा झुक झुक. एक विनंती होती. हा, हे कुठलं झुकणं? नीट झुकणं. एक विनंती होती राणी सरकार. दादाऐवजी जर दुसरं कोणी स्वतःचा डावा हात दिला तर चालेल काय? हे दत्तू, अरे काय बोलतोस तू? हे नाही रे दत्तू. हे दादा तू माझा यार. बस एवढं नाही करणार का? सांगा राणी सरकार. चालेल, आमच्या एम.एच. जोबाला हात मिळाल्याशी कारण. दादा लाव, पिपीला फोन लाव. विचार त्याला. अरे मला वाटलं तू देणार आहेस तुझा हात. नाही दादा, दादा मी महत्वाचा कलाकार आहे. महाराष्ट्राला माझी गरज आहे दादा. माझी गरजच नाही महाराष्ट्राला. नाही आहे, पण दादा माझा छोटा आहे ते, शॉर्ट हँड आहे माझा, त्यांना नाही चालणार. तू पिपीला फोन लाव. हे काय लॉजिक दिलंस तू मला? त्यावर 5 पानी लेख लिहिलाय त्याने. तू लाव फोन, नक्की करेल तो. दिवाळी अंकात लिहिला होता. खूप छान लिहिला होता. लाव फोन. पीपी ऐकेल का पण? ऐकेल करेल तो. हॅलो हॅलो. हा हा पीपी. ए दादा बोल ना रे. हाय कसा आहेस यार? मस्त आहे रे दादा, तू कसा आहेस दादा? अरे काय नाही, तू दिवाळी अंकात माझ्यावर 5 पानांचा लेख लिहिला होतास, तो वाचत होतो. काय सुंदर लेख लिहिलास यार तू. दादा अरे तुझ्यासाठी नाही लिहिणार तर कोणासाठी लिहिणार मला सांग. अरे हे वेडायस का? ऐक ना, हा दादा काम करशील का माझ्यासाठी? बोल ना, तुझ्यासाठी काहीही करेन, बोल दादा. अरे हो, मी ना एके ठिकाणी अडकलोय रे. माझ्यासाठी तू स्वतःच्या हाताचा बळी देशील? म्हणजे दादा म्हणजे माझ्यासाठी तुझा जर हात कापावा लागला तर चालेल तुला? हॅलो पिप पिप. मी नाही देऊ शकत रे दादा माझा हात तुला. माझं आत्ता कुठे करिअर सुरू झालंय रे दादा. अरे करिअर होऊ दे सुरू रे, पण माझं पण करिअर सुरूच नाही रे. माझे पण काय काय परफॉर्मन्सेस असे ब्राईट असतात ना, छान असतात. हे दादा काही काय संपत आलं करिअर तुझं. तुला माहितीये ना, पणती असते, पणती तिची ज्योत असते ना, ती विझण्याआधी जरा मोठी होते. तसं चाललंय तुझं आता. हे काय बोलतोय रे? अरे दादा आहे ना आपला तो, दे ना हात जरा पण. पिप्या 5. तू दे ना स्वतः. तू दे ना तुझा हात. त्याला बोलतोस तू दे ना. दादा पण मी लेख नाही लिहिला ना. अरे काय लॉजिक आहे?
लेख नाही लिहिला तर हाताचं काय लॉजिक आहे? तू दे रे बाबा हात. दादाजी शेवटचा 1 मिनिट उरला नाही नाही बाबा कर अरे बाबा हात हात नाही रे द्यायचं. झालं झालं दादा दादा तुला तुला लिहायला पंजा पाहिजे ना होय 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 बरं, बरं, मग तुम्ही एक काम करा खांदा आणि पंजा त्याच्यामधला दंड आहे ना तो छाटा. हा पंजा मी माझ्याकडे ठेवून देऊ. हा मधला जो आहे दंड आणि हात तो त्यांना देऊ. मग पंजा काय इथे लावून असं टाईप करून मी असं टाईप करून मी असं कोण तुझा बाप टाईप करतो असं? समीर पण असं कोण टाईप करतो? ठरवा पटकन ठरवा. हे बघा होय, होय. तुम्ही लाडके कलाकार आहात, लाडके कलाकार होय, होय, होय. आहात. आम्ही तुम्हाला अजून सवलत देतो. आम्ही तुमच्या डाव्या हाताची 5 बोटे छाडतो बस. नाही रे बोट नाही यार तुम्ही नख घ्या. नख छाटा नख कापा नख कापा. ठीक आहे 5 नख उपटून काढा. अरे नाही नाही उपटून नाही उपटून नाही. अरे नाही रे यार. चला नंतर मला घोडबंदरला ट्रॅफिक लागतं. अरे कुठला शिपाई आहे यार सतत आपला असा 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 अरे थांब. राणी सरकार राणी सरकार राणी सरकार मोठे कलाकार आहेत. राणी सारखं हसायला येतं या मोमेंटला हसायला सॉरी. तुम्ही शांत राहा. राणी सारखं मला असं वाटतं आपण त्यांचं अपेंडिक्स काढूया. अपेंडिक्स म्हणजे अवयव दिसणार पण नाही आणि शिक्षाही होईल. हा चालेल चालेल कृपया. ठीक आहे पटपट आतमध्ये घेऊन जा त्यांना. शिपाई शिक्षेची अंमलबजावणी करा आता आता अपेंडिक्स काढायचं लगेच ओ. लगेच. डॉक्टरची अपॉइंटमेंट वगैरे नाही लगेच. अपेंडिक्स आता काढायचं सगळी व्यवस्था आहे मागे. अरे अरे हे अरे ऐका अरे ए ए ए ए ए ए अरे ए, हळू हे खेचून कोण काढताय? अरे हा कुठला प्रकार आहे? वा 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 बहारदार. हात दाखवून अवलक्षण या म्हणीला अतिशय साजेसा परफॉर्मन्स होता. खूप भारी कॉन्सेप्ट, खूप भारी परफॉर्मन्स. विचारा आपल्या हास्यरसिकांना त्यांना हा हास्य दरबार कसा वाटलाय? प्रसाद दा. वा वा बहारदार. डाव्या हातावरचं स्किट अत्यंत सक्षमपणे उजव्या हाताने सगळ्या कलाकारांनी केलं. त्याबद्दल अभिनंदन. मजा आली. दत्तू बहारदार. वा वा. दिवसेंदिवस तू खूप फ्लरिश होत चाललायस. मजा येते बघताना. मंदार याच गतीने तुझी जर उड्डाणं चालू राहिली तर लवकरच झेप घेशील अशी खात्री वाटते. वनिता मी आत्ता 2 दिवसांपूर्वी पुण्यात एका लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नात जवळजवळ 500 ते 600 माणसं मला भेटली आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की ती सगळीच्या सगळी माणसं हास्य जत्रेची फॅन होती पण 50% पेक्षा जास्त माणसं तुझ्याबद्दल बोलत होती. वा 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 वा. आणि त्यातल्या एक मावशी मला भेटल्या आणि त्यांनी खूप असं भरलेलं पाकिट त्यांनी तुझ्यासाठी दिलं. मी त्यांना नको सांगितलं. मी त्यांना म्हटलं पैसे नका देऊ, प्रेम द्या. वा वा वा. त्या क्षणी त्यांनी त्यांच्या हाताने एक चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मी ती द्यायला तुला येतोय. क्या बात वा आहे. वा वा. वू, वू. थँक्यू थँक्यू. येस सोनाली ताई. किती मस्त, फार छान वाटलं प्रसाद. कारण अशी दाद ऐकायला मिळणं आणि ती दाद प्रसादनी प्रत्यक्ष तुझ्यापर्यंत पोहोचवली, फारच कौतुक वाटलं. शाब्बास, मस्त वनिता. खूप मजा आली. कारण मला असं वाटतं आजचं स्किट विषय वेगळा असला तरी तुमच्या डाव्या हातचा मळ होता प्रत्येकाचा. श्याम, आयुष्यात पहिल्यांदा कुणी कुणाचं गहिरं स्वागत करताना मी ऐकलं. तूच तो. आणि आज कपडेपटाला खूप शाब्बासकी. कारण फार छान तुम्ही वाटताय दरबारातली माणसं. विशेषतः राणी सरकारांना मॅचिंग असं तुझे अंगरखा घातलायस. आणि वनिता, व्हॉट अ परफॉर्मन्स. काटेवंती, तुझ्या स्वागताला आयुष्यभर गुलाबाच्या पाकळ्या मिळत. वा 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 वा. तुझा आळस आणि तुझा क्रोध आणि तुझा मिटणारा डोळा हे पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत. फर्स्ट क्लास मित्रांनो, मस्त. खरंच खूप मस्त परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे एक बायको सज्ज झाली आहे लेखिका बनायला. चला बघूया त्यांच्या संसाराची संहिता कशी लिहिली जाते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांना.
यार हे हास्य जत्रा कमाल आहे यार कमाल कमाल स्किट्स आहेत वा 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 वा. हे बघ तुला सांगू प्रिया, ते प्रसाद ओक बोलले ना ते पटलं मला. या स्किट मध्ये प्रिया आणि पृथ्वीच्या ऐवजी ईशानी बने असते तरी स्किट वाजलं असतं. कारण स्क्रिप्ट मध्येच इतकी ताकद आहे, इतका दम आहे, कुठलाही कलाकार सहज वाजवेल रे हे स्किट. काय लिहितात ना यार यांचे लेखक. कमाल कमाल. आणि हे कठीण आहे रे, ते काहीतरी एका दिवसाला 6 विषय वगैरे सुचवतात आणि मग ते परफॉर्म करतात. बापरे. लेखक मंडळी हॅट्स ऑफ यार. इंजर्ड आणि यांचे लेखक तर सॉलिड आहे त्यांचे. प्रिया तू पण लिहायचीस ना लहानपणी? हो ना, मला बाबा म्हणाले होते तुझे, आमची प्रिया लहानपणी ना विनोद लिहायची, विनोद. आणि काहीतरी पाहुणे वगैरे यायचे ऐकायला ते विनोद, 2 रुपयाला एक विनोद वाचून दाखवायचे. त्या काळी आवडायचं मला विनिता लिहायला. विनिता म्हणजे वनिता घरासाठी लिहायची? शिरे नाही, मग? विनोदी कविता विनिता. मी असं ते शॉर्ट फॉर्म करत असते. ओ 2 शब्दांचा एक शब्द. नाईस, चांगला आहे. आधी करायचं असं. आता आपल्या लग्नात केलं होतं ना, हा. प्रिया वेड्स पृथ्वीकचं प्रिक्विक केलं ते मी केलं होतं. तू केलं होतंस? वाव, नाईस यार, नाईस गुड यार. प्रिया, पण मला काय वाटतं, तुला जर एवढं चांगलं सुचतं तर तू लिहायला घे ना. मी हा, लिहायला सुरुवात कर. मला सांग, किती वर्ष अजून त्या काय तुझ्या पतपेढीचं नाव मायकेलाल पतपेढी, किती वर्ष त्याच्यात काम करणार आहेस? अकाउंटिंग करायचंय का आयुष्यभर? डेबिट क्रेडिट लिही ना कधीतरी. हा, तुझं पण नाव येऊ दे टीव्हीवर, मला पण कौतुक वाटेल. टीव्हीवर नाव वाचताना प्रिया पृथ्वी, अरे मेरी बीबी लिखतीये यार, भाई बरं वाटेल ना. भारी वाटेल ना. मग? लेखिका प्रिया पृथ्वीक. म्हणजे काय? वा, मला आवडलं असतं लायटर बनायला. लायटर? कोणाचे संसार जाळणार आहेस? लायटर नाही, रायटर. माहितीये मला रायटर, पण मी लेडी रायटर झाले असते ना, लायटर. ती क्रिएटिव्हिटी मी हे केली. डेंजर क्रिएटिव्हिटी हा प्रिया. लोक म्हटले असते की नाही, मी म्हटले असते लोकांना की प्रिया नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं, लायटर हूं मैं. नाईस. तू लिहायला हवंस हा, सुरू कर लिहायला. खरंच का रे? ओ नाही, नको. पण आधीच एवढी कामं असतात मला, त्यात अजून लिखाणासाठी कुठे वेळ काढू? आता आळस करू नको, मी म्हणतोय लिही तर लिही की. खरंच लिहू का रे? हो लिही ना बिंदास्त. नको, पण जाऊ दे. का? अरे, मी लिहिणार आणि ते जर कोणी परफॉर्मच केलं नाही तर काय उपयोग? मग कशाला लिहायचं? आणि माझं लिहिलेलं कोण परफॉर्म करणार? कोण परफॉर्म करणार? मग हास्य जत्रेत द्यायचं तुझं स्किट? तुझी काय ओळख आहे हास्य जत्रेत? ए बाबा, मी तुला एवढे दिवस सांगितलं नाही, हास्य जत्रेमध्ये माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. सचिन गोस्वामींना ओळखतोस तू? हे कोण आहेत? डिरेक्टर शोचे. ए नाही, शोचा डिरेक्टर विराज जगताप आहे, माझा मित्र. मोठी ओळख आहे माझी, विराज जगताप. विराजला ओळखतोस? ऍब्सोल्युटली. एक मिनिट. तुझे मुलींच्या नावाने फेक अकाउंट्स आहेत का सोशल मीडियावर? नाही का? मग कसं ओळखतोस? मी ऐकलंय तो फक्त मुलींनाच रिप्लाय करतो. प्रिया, हे वाटेल ते बोलू नको, कळलं ना? ते उगाच आपलं विनोद निर्मितीसाठी बोलतात त्याला. चांगला मुलगा आहे तो, अत्यंत चारित्र्यवान आहे. मी त्याला ओळखतो, बदलापूरला राहायचो ना आम्ही, तेव्हापासून ओळखतो. हो का? इतका शीलवान म्हणूया आपण त्याला, स्त्रियांपासून 4 हात लांब असतो. हो? ती ट्रेन म्हणून कधीच चढत नाही, तो डबा म्हणून रोज चढतो. बापरे, खूप भाबडा आहे तो, खूप भाबडा. पण त्याचं चालतं का तिकडे, म्हणजे हास्य जत्रेत? याच चालतं, तेच सांगतोय, तो मेन डिरेक्टर आहे. हो? हो. कोण म्हटलं? तो स्वतः. अरे मी परवा गेलो होतो ना कार्यक्रमाला बदलापूर बॅरेज रोडला, तिथे भेटला. तेव्हाचा मित्र, अजूनही मैत्री ठेवलेली आहे. तुला सांगतो, विराज स्लीपिंग पार्टनर आहे हास्य जत्रेचा. सोनी मराठीचा. कोण म्हणलं? तो स्वतः. हो. अरे तुला माहिती नाही, त्याचं खूप चालतं. तो ठरवतो कोण लिहिणार, कोण नाही लिहिणार, कुठल्या लेखकाला कंटिन्यू करायचं, कोणाला डिस्कंटिन्यू करायचं, सगळं तो ठरवतो. म्हणजे मला तो चान्स देईल? ऍब्सोल्युटली. म्हणजे तू म्हणतोयस की मी समजा स्किट लिहिलं, ते हास्य जत्रेत होणार? ऍब्सोल्युटली. काय सांगतो? मग मी लेखिका होते रे आता. हो, बिंदास तो. मी लिहायला लागते आता. होय. शपथ, मी आता मी खरंच जमेल ना मला? अरे बिंदास जमणार तुला. शपथ, मला असं
मला हे होतंय रे, मला हातांना हे होतंय, माझे हात हे होत आहेत. अगं लेखिका होणार आहेस ना, शब्द सुचत नाही, हात शिवशिवतायत म्हणतात, हात शिवशिवतायत. मला आता खूप मला काम करायला लागणार हा, मला. कर बिंदास्त कर. मला खूप ऐक एक काम कर, तू हॉटेलला फोन कर हॉटेलला का? जेवण ऑर्डर करायला ना. मी आता स्वयंपाक कुठे करत बसू, मी लेखिका होणार आहे ना आता. मग काय, स्वयंपाक तर केला पाहिजे. प्रिया, नाटकं नको आहेत. काल शनिवार होता, मी स्वयंपाक केलाय, आज रविवार आहे, तुझा टर्न आहे, तू करायचा आहे स्वयंपाक. नाही पृथ्वी, मी आता लिहिणार आहे ना. अरे मी डाळ भात शिजवू तर मग कॉन्सेप्ट कधी शिजणार माझ्या डोक्यात. मी हे लिहिते कुठे नाही नाही, हे एवढं लिहिण्यासारखं काही कमाल नाहीये. प्रिया, ऐक ऐक हे बघ अरे मला ऐक. जेवणाचं बघ ना. जेवणाचं कसं बघणार पृथ्वी, मला लिहायचंय. मी प्रतिभावान लेखिका कशी होणार. मी डोक्यात थॉट पकू की डाळ भात पकू. हा लिहिते, नाही, हा प्रिया, चांगला आहे. कुठे प्रिया, हा तर अजिबात नको लिहूस. माझा ऐक मला प्रिया, सुचायला प्रिया. लागले, मला सुचायला लागले. नाही नाही, ऐक, अगं जेवणाचं बघ ना आधी तू. ऐक, लेखिका होच की, माझं काही म्हणणं नाही, पण जेवण आपण बाबा पोटात दोन एक काम एक काम कर, तुझ्या आईला पण सांग महिनाभर येऊ नका म्हणा आमच्याकडे. ए, माझी आई का नकोय तुला घरात? ती काय पंच चोरणार आहे तुझे? हे स्किट लिहिणार आहे मी, विनोद लिहिणार आहे, मला डिस्टर्बन्स नको आहे. ती भणभण भणभण करते रे ती बाई. प्रिया, सासू आहे ती तुझी. बाईच आहे ना पण, ए, अरे, बाईच आहे ना. अरे बाईवर आक्षेप नाहीये माझा, भुनभुन बोलतीयस तू तिला, त्याच्यावर आक्षेप आहे. अरे पण करतेस भुणभुण, आता भुणभुण करते तर भुणभुणच म्हणणार ना का झुणझुण म्हणणार आहे. अरे यार, मला हसून हसून मरणार आहेत हास्यसूत्र. प्रिया, नाही मारणार कोण, नाही मारणार प्रिया कोणाच्यावर. मला यार, अरे प्रिया. कुठे लिहू, मला सुचत. प्रिया, ऐक ना. मला आता वही पेन सापडलेला आहे. प्रिया, प्रिया, तू हो लेखिका, बिनधास्त हो. एक काम कर जा. ए, म्हणजे जा कुठेतरी जाऊन ये, मला डिस्टर्ब करू नको. प्रिया, प्रिया, जेवण न बनवण्यासाठी कारण शोधतीयस तू. ऐक ना, काय? मी लेखिका होणार आहे. हा, मग पृथ्वी, तुला कळतंय का हे किती महत्वाचं काम आहे. माझ्या हातात आता पेन आलेला आहे, मला काही डिस्टर्बन्स नको. प्रिया, प्रिया, येस येस. ऐक ना, बाकी सगळं सोड, तू जेवण बनव. आज तुझा टर्न आहे की नाही? प्रिया, प्रिया, कुकर आहेस, 3-3 वेळा शिट्ट्या वाजवतेस. सांगतो प्रिया, ऐक यार माझं, आता चिडचिड व्हायला लागली माझी. तू जा जेवण बनव आधी. मला म्हणालास की नाही तू लेखिका होऊ शकतेस, आता मी लेखिका होणार. अरे मी 2 वर्ष हे पण म्हणतोय आपण आई बाबा होऊ शकतो, झालो का? ते सोड रे. ते सोड म्हणजे? ते सोड म्हणजे? अरे तू जे म्हणतोयस ते बाळ जन्माला घालायला किती वेळ लागेल पृथ्वी. माझे 9 महिने 9 दिवस जातील, त्याच्या पुढे परत एवढं बाळ एवढं बाळ एवढं बाळ एवढं बाळ, मला वेळच मिळणार नाही. पण माझ्या लेखनातनं मी हजारो बाळांना जन्म देईन. प्रिक्विक, विनिता, आज किती बाळं मी जन्माला घालीन. आणि ही स्किटची तर फक्त 12 मिनिटांची बाळं अशी पटापटा जन्माला घालीन मी. नाही, ऐक प्रिया, प्रिया, ज्या क्वालिटीचा तुझा ह्युमर आहे ना, ही सगळी स्किटची बाळं कुपोषित आहेत. प्लीज माझा ऐक, प्लीज माझा ऐक, तू नको लिहूस, तू जेवण कर. अच्छा, असं होतंय का? कसं होतंय? तू जळतोयस का माझ्यावर? मी का जळेल? ए इथे बस. अरे मी इथे का बस, जळेल? इथे इथे हे बाय बाय. प्रिया, ऐक ऐक हे बघ. उद्या आता मी लेखिका होऊन फेमस होणार. नाही नाही, मुळात हे वाक्य चुकीचं आहे. लेखक आणि फेमस जवळजवळ पण नाही. सोड सोड. मी होणार. मी माझ्या स्किटच्या स्क्रिप्ट वरती लोक माझ्या सह्या घ्यायला येणार, कळलं? ज्या क्वालिटीने ह्युमर चाललाय, तुझ्या स्किटच्या स्क्रिप्टवर भेळ होईल जास्तीत जास्त. विनोद, सह्या काही नाही होणार. मी होणार, मी खूप फेमस होणार, बघशील तू. हा? हो, बघशील बघ, माझा. जेवण करा ती मग मला हा, सांग. एक काम कर ना, जा. अरे जा कुठेतरी जा. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला घालवायची? तू शेजारी बसला ना की मला काही सुचत नाही रे. सुचत नाही म्हणून तुझ्याकडनं अशा हे एक कॉमिक वाईब्स येत नाहीत. समीर चौगुले आणून बसू बाजूला. कॉमिक वाईफ पाहिजे तुला? ती सांगते जेवण कर बोलतो. आता इथे एक भिंत आहे, हा, मला दिसत नाही इथलं काही. हाती होतं यार. प्रिया, प्रिया, येत आहेत पंच, येत आहेत. एक वाक्य तली त्यांनी खोडण्यासाठी नुसतं जपमाळ चाललीये मगापासनं. एकदा सुचायला लागलं ना, मग पॉपकॉर्न सारखे पंचच येणार असे. 300-400 एपिसोड. ए ली चल. कुठल्या जॉनरचा विनोद लिहितेस इतक्या गंभीर तोंडाने? कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. कधीतरी कर सिरियसली. कळेल माझ्या स्किट वाचून, जेव्हा हसून हसून मरशील ना तेव्हा कळेल तुला.
बालिश लोक प्रिया कॉमेडी करायची विनोद करायचे विनोद कळतंय का मला येतात विनोद करता हो किचन मध्ये सकाळ संध्याकाळ मी विनोदच करत असते. जनरली त्याला स्वयंपाक म्हणतात पण तू केल्यावर विनोदच होतो स्किट पोटात चाललेला असतं सांगते माझ्या प्रतिभेला ठार मारण्याचा प्रयत्न करतोयस का पृथ्वी? चेचली पाहिजे तिला एक मिनिट, तुला माहितीये मी काय करते किचन मध्ये? काय करते का तू किचन मध्ये किचन मध्ये जेव्हा झुरळ आणि पाल मला दिसते ना, मला त्यांच्यातले संवाद ऐकू यायला लागतात पृथ्वी. किचन मध्ये आपल्या किचन मध्ये झुरळ पाले ऐक संवाद ऐक ना. झुरळ पालीकडे बघतं असं आणि म्हणतं, ए पाल चल जरा हाल. आणि मग पाल झुरळाकडे बघून म्हणते, ई झुरळ तुझ्या नाकावर आलं पुरळ. आणि त्या गोस्वामी जर वेडी होतील ऐकून. प्रिया या कॉन्फिडन्स वर तू त्यांना 400-500 एपिसोड पुरवणार आहेस पुरळ पुरळच्या बाकीच्यांना घरी बसवे ना मी एवढंच गेलं तर. बापरे कुठे तुझे ते नातेवाईक जे या विनोदांवर गडाबडा लोळायचे कुठे ते नातेवाईक आहे का एक तरी जिवंत त्यातला? काय लिहिलं होतंस का ज्याच्यासाठी 2 रुपये घ्यायची सगळ्यांकडनं? तुला विनीता ऐकायची आहे? लब्बाड आता कसं ऐकायचंय? थांब हट्ट करू नको सांगते. केलाच नाहीये एक होता बेडूक तो खायचा किडूक मिडूक चिखलामध्ये लोळायचा डबक्यामध्ये खेळायचा. आहे की नाही गंमत? चल 2 रुपये काढ 2 रुपये काढ. ह्याच्यात विनोद कुठे आहे? तुला कळतंय का सुलभ शौचालय आणि तुझ्या विनीतेची किंमत सेम काय आहे? अति होतंय, अति होतंय पृथ्वी. अति नाही होत, seriously बोलतोय मी. सिरियसली तू एक काम कर, जा. अरे हे काय? नाही बोलायचं मला हे परत. तू जा. मला चिड येते जा म्हटलीस की. मलाही चिड येते. मोठी काय लिहिलंयस काय? काय गणिताचा पेपर आहे लपवून काय? प्रिया एवढं हसण्यासारखं काय लिहिलंय प्रिया? प्रिया काय लिहिलंय मला मला बघाय. प्रिया काय लिहिलंय? ऐकायचंय? हा श्री ह्याच्यावर का हसवायला असेल तुला? ही सुरुवात आहे रे. ह्याच्यावर नाही हसत आहे. हा. ही संहिता वापरण्याआधी लेखिकेची परवानगी घेणं गरजेचं आहे, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल हुकुमावरून. वाच. कुणाचा हुकूम? आता स्क्रिप्ट होणार. आमिर हडकरचं म्युझिक वाचतं. कमाल आहे वेगळी सुरुवात आहे. समीर चौगुले येतो. त्याला का बकरा बनवतात सगळे मला अजून नाही कळलं. समीर चौगुले येतो आणि डोरबेल वाजवतो आणि सनईत वाजवतो. अशी वाजवतो. मग युजली तो अशी डोरबेल वाजवतो पण तो तशी नाही वाजवत. अशी डोरबेल वाजवतो. तुला कळलं नाही का? कळलं मला वाचेल. पुढचं ऐक. तर समीर चौगुले डोरबेल वाजवतो आणि तो एंटर होतो. त्याच्या पुढे अरुण कदम येतात अरुण कदम येतात आणि पंबल मारतात आणि त्याच्यावरती सगळे हसताना दिसतात आणि मग वनिता घरात येते आणि सोफ्यावर पडते. बापरे खूप बंपर होतंय. मग मोरे येतात आणि मोरे आता शालूचा डान्स करतात आणि त्याच्यानंतर रसिका येते आणि चुकीची गुजराती बोलते. हा बापरे सध्या एवढंच लिहिलंय. शेवट अजून लिहायचा आहे मला स्किटचा. म्हणजे आता एवढं बंपर स्किट लिहिल्यावर ते थोडं लॉजिकल शेवट पाहिजे स्किटचा असं मला वाटतंय. कारण स्किटचा गाभा हा लॉजिक असा असतो. हे मी काय इंटरव्ह्यूमध्ये वाचलं होतं ऐकलं होतं. तर शेवट जरा सुचायचं आहे. बाकी हे माझ्याकडे आहे शेवट आहे माझ्याकडे. शेवट आहे. हो तुझ्या स्क्रिप्टसाठी माझ्याकडे शेवट काय आहे. आहे? शेकोटी जाळली पाहिजे. थंडी वाढल्या तुझी स्क्रिप्ट जाळली पाहिजे. मूर्ख आहेस. हे सगळे आयटम लिहिलेत. विनोद कुठे याच्यात? हे विनोद भरतील ना ते मोठे गोस्वामी. त्यांना काय काम आहेत? ते काय फक्त जेवायला येणार आहेत सेटवर? आणि माझं पहिलंच स्किट आहे ना. माझं ते हळूहळू होईल मी इम्प्रूव्ह. प्रिया याच्यात विनोद नाहीये प्रिया. अत्यंत ज्ञ दर्जाचं स्क्रिप्ट आहे हे. तुला कळतंय का? तू कधी बाराखडी वाचली आहेस? ग ची बाराखडी येते तुला? येते का ग ची बाराखडी? हो. त्यातलं 5वं 6वं अक्षर आहे ही स्क्रिप्ट. काय बोलतो
बोलतोयस तू पृथ्वी? खरं बोलतोय मी प्रिया, तुला कळत नाहीये. मी मस्करीत म्हणालो का ग लिही तर तू वाटेल ते लिहायला लागलेली आहेस. मस्करीत म्हणजे मी खरंच लेखिका आहे. तू आहेस, पण तू काय लिहायला पाहिजेस माहितीये का? आपलं राशनिंगचं जे काय असतं ना, 1 किलो तूर, 2 किलो चवळी, हे सगळं लिहायला पाहिजेस त्याच्या कसं पलीकडे. बोलतोस रे मला तू पृथ्वी? लायकी नाही तुझी लेखिका नाही, व्हायची. तुझी लायकी नाहीये. तू नवरा म्हणून लाज आहेस, लाज पृथ्वी. हो. हो, एक नंबरचा बेवरा आहेस. कोण आहे? बेअक्कल नवरा, बेवरा. नको करू हे नको करू. जळक्विक पण आहेस तू. जळक्विक म्हणजे जळकुट्या पृथ्वी. मी इथून बुक्की मारेन तुला. नको करूस. मी शपथ सांगतो, मी जसं बोलू. हे अत्यंत थोकरट आहे. ज्याला मगाशी मी चांगलं म्हणालो ना, ते मी ना खोटं चांगलं म्हणालो. लग्नात मरायला आपला हॅशटॅग केलाय प्रिक्विक. कशाला आई? शपथ मला कळत नाही. तू तो हॅशटॅग केलाय. मला सांग, थोडी अक्कल वापर. तुझं नाव प्रिया, माझं नाव पृथ्वीक. आपल्या दोघांचं मिळून हॅशटॅग पण पृथ्वीकच होणार ना. मरायला व्हरायटी द्यायची म्हणून प्रिक्विक केलं. बोलतोस रे तू ना, अजिबात सपोर्टिव्ह नाहीयेस पृथ्वी. अरे मी मस्त. माझ्या प्रगतीवर जळतोस तू, मला कळतंय. तू प्रिया. इन्सिक्युअर व्हायला लागलायस आत्ताच. बायकोशी प्रगती करायला लागली की नवरे असे हे असे वागतात म्हणून बायको कधीच पुढे जाऊ शकत नाही. प्रिया, तू बेअक्कल आहेस प्रिया. मी तुला आता फायनल सांगतो, शेवटचं स्टेटमेंट आहे माझं. तू बेअक्कल आहेस. देवाने जर मला विचारलं असतं ना तुला बायको पाहिजे की एक्स्ट्रा गुडघा, मी एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. हे लावला असतास आणि एक्स्ट्रा गुडघा. ते मी माझं मी बघितलं असतं. मी एक्स्ट्रा गुडघा घेतला. मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस, तुला कळत नाहीये. आता हे बंडखोर हे लेखिका जन्माला आली आहे. हो. आणि आता ती बंड करणार आहे आणि माहेरी निघून जाणार आहे. बर. आणि लेखिका झाल्याशिवाय मी परत येणार नाही, कळलं? म्हणजे तू परत कधीच येणार नाहीयेस. मी आता स्वतः विराज जगतापला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट पण केली. एवढ्या बापरे, खूप ऍक्टिव्ह असतो वाटतं हा. प्रिया, मी चालले माहेरी. आता नको प्रिया. प्रिया. हा, जा आता प्रिया, जा. एक बेसिक लॉजिक की आपण माहेरी चाललोय तर कपडे बदलू, बॅग. प्रिया, एक बेसिक लॉजिक. प्रिया आपल्या बायकोला प्रोत्साहन देणं चांगली गोष्ट आहे, पण खोटं चुकीचं प्रोत्साहन देणं वाईट गोष्ट आहे. बरोबर की नाही प्रसाद सर? 100%. वा नाही दर्जाचं सादरीकरण होतं. मस्त. ऐकूया हास्यरसिकांकडून की त्यांना प्रिक्विकचा परफॉर्मन्स कसा वाटला. सोनाली ताई. सगळ्यात आधी ज्यांनी मला आज इथे निमंत्रित केलं त्या विराजचे मी आभार मानते. तो नसता तर मला कधीच हास्य जत्रेत यायला मिळालं नसतं. त्यामुळे विराज, तू जिथे आहेस सेटवर तिथे मी तुला साष्टांग लोटांगण घातलंय हे लक्षात ठेव. आता अलीकडेच पृथ्वी तुझं लग्न झालंय, त्यामुळे मेरी बीवी लिखतीये मध्ये जे कन्व्हिक्शन होतं ते या पूर्वीच्या स्किट्समध्ये कधी दिसलं नव्हतं. इतकं प्रेमाने आलं होतं ते. पण ह्या शाब्दिक कोट्या करण्याला जे लेखन मानतात त्यांच्यावर फार सुंदर प्रकाश टाकणारं आजचं स्किट होतं. फार छान. खूप अभिनंदन. थँक्यू ताई. मंडळी, हास्याचं हे उत्पादन असंच चालू राहील, परंतु पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागामध्ये इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.